प्रॅक्टिसच्या जर्नीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत असणार आहे. या संपूर्ण जर्नीमध्ये आपण बऱ्यापैकी इम्पॉर्टंट गोष्टींना टच करायचा प्रयत्न करणार आहोत आणि या गोष्टींना टच करायच्या वेळेस आपण एक जी जर्नी असते कोणत्याही क्रिमिनल लॉची ती बघायचा प्रयत्न करू. आणि ही जी काही जर्नी असणार आहे आपली, या संपूर्ण जर्नीमध्ये आपल्याला जेव्हाही एखादा ऍडव्होकेट म्हणून बघायचा प्रयत्न करू, तो मग ज्युनियर ऍडव्होकेट असेल, सिनियर असेल किंवा एखादा लॉ स्टुडंट का नसेल, ह्या संपूर्ण पार्टला जेव्हा आपण ऍज अ जर्नी म्हणून बघायचा प्रयत्न करू, त्यावेळेस आपल्याला काही बेसिक्स अँड इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात येतील. या क्रिमिनल पार्टच्या स्टेजेसला जर आपण डिवाइड करायचा प्रयत्न केला तर आय एम जस्ट शेअरिंग दी स्क्रीन नाव, म्हणजे तुम्हाला संपूर्ण पार्ट लक्षात येईल. ओके, या क्रिमिनल जर्नीचा पार्टला जेव्हा आपण स्टेप बाय स्टेप बघायचा प्रयत्न करतो त्यावेळेस बऱ्यापैकी इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे जर मला एखादा क्रिमिनल ऍडव्होकेट व्हायचं असेल. आणि जर मला क्रिमिनल ऍडव्होकेट व्हायचं असेल तर मला कोणत्या गोष्टी माहिती पाहिजे हे सुद्धा मला माहिती पाहिजे. मग ही जे मला माहिती पाहिजे हा जो काही पार्ट असतो हा फुलफिल करायचं काम कोर्ट प्रॅक्टिस प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला करण्यात येणार आहे. आणि या संपूर्ण जर्नीमध्ये आपण ऍक्च्युअल जी कोर्ट प्रॅक्टिस, खास करून क्रिमिनल संदर्भातली कोर्ट प्रॅक्टिस कोर्टमध्ये चालत असेल, तो एक संपूर्ण पार्ट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग या संपूर्ण जर्नीला जर आपण व्यवस्थितपणे वेल स्ट्रक्चर मॅनरमध्ये बघायचा प्रयत्न केला तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की व्हेनेवर वी हॅव टू स्टार्ट दिस पर्टिक्युलर जर्नी, आपल्याला एक रोड मॅप असणं गरजेचं असणार आहे. मग या रोड मॅपच्या जर्नीमध्ये आपल्याला काही इम्पॉर्टंट गोष्टी असणार आहेत, त्यावर भर देणं गरजेचं आहे. मग या इम्पॉर्टंट गोष्टीसाठी आपण काही बेसिक्स पॉइंट शिकत असतो. त्या बेसिक्स पॉइंट पैकी पहिला पार्ट आपल्याला असणार आहे की जेव्हाही एखादा क्राईम आपल्यासोबत होईल, ओके, या सिच्युएशन मध्ये स्क्रीन जर शेअर असेल तर जस्ट इन्फॉर्म मी की ही एक पर्टिक्युलर स्क्रीन तुम्हाला शेअर करण्यात आली आहे, त्यामध्ये एक पर्टिक्युलर व्यक्तीचा अपघात किंवा मृत्यू वगैरे तुम्हाला दिसत असेल. मग या संपूर्ण जर्नीमध्ये जेव्हा आपण या अपघाताबद्दल बोलण्याचा प्रयत्न करू, समजा हा एक व्यक्ती आहे, या व्यक्तीची त्या ठिकाणी डेथ झाली असेल. मग ऍज अ ऍडव्होकेट म्हणून इफ आय हॅव वन ऑफ द केस ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची डेथ झाली आहे, आरोप आपल्या क्लायंटवर लागला असेल, आरोपीवर असेल, संदिग्ध व्यक्ती जो काही आहे त्याच्यावर असेल, सस्पेक्टेड व्यक्तीवर असेल, एखाद्या हॅबिच्युअल ऑफेंडरवर असेल, मग अशा सिच्युएशन मध्ये या जर्नीला ऍज अ ऍडव्होकेट म्हणून मी कोणता पॉइंट ऑफ व्ह्यूने बघायला पाहिजे, ही एक जर्नी, हा एक रोडमॅप आपण आताच्या सिच्युएशन मध्ये बघायचा प्रयत्न करू. म्हणजे या संपूर्ण 30 दिवसाचा किंवा दीड महिन्याचा ती काही जर्नी असणार आहे आपली, या संपूर्ण जर्नीला कशा प्रकारे आपण टच करू शकू, तो एक इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला लक्षात येईल. आणि त्या माध्यमातून मग आपण कोणत्याही क्रिमिनल केसेस कशा प्रकारे हँडल कराव्या ही सुद्धा एक आयडिया तुम्हाला येऊन जाईल. मग समजा या संपूर्ण पार्टमध्ये जर आपण बघायचा प्रयत्न केला तर त्या इम्पॉर्टंट पार्टमध्ये आपल्याला लक्षात येतं की एखादी केस जर माझ्या समोर आली तर या एखाद्या केसला जर मला सॉल्व्ह करायचं असेल तर ही जर्नी माझी स्टार्ट होते खास करून त्या क्राईमच्या इन्फॉर्मेशन नुसार. या क्राईमची इन्फॉर्मेशन म्हणजे काय असणार आहे, तर टाईप ऑफ क्राईम काय असणार आहे, तो कशा प्रकारचा अपराध आहे, कशा प्रकारचा क्राईम आहे ते आपल्याला आधी चेक करावा लागेल. तो कशा प्रकारचा अपराध आहे हा तर पार्ट ठीकच आहे, पण त्या टाईप ऑफ अपराधामध्ये आपल्याला अजून काही गोष्टी इन्क्लूड कराव्या लागतील की त्या अपराधा संदर्भामधली शिक्षा किती असणार आहे आणि त्या शिक्षेचा प्रकार, त्यानुसार असलेले टाईप, त्यानंतर तशा प्रकारचे जे काही अपराध आहेत त्यानुसार असलेले टाईप, हा एक संपूर्ण पार्ट आपण जेव्हा बघायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला काही इम्पॉर्टंट गोष्टी सुद्धा लक्षात येतात. मग या इम्पॉर्टंट गोष्टी म्हणजे काय असणार आहेत की हा जो काही क्राईम झाला असणार आहे या संदर्भामध्ये आपल्याला टाईप ऑफ क्राईम मध्ये बेलेबल ऑफेन्स, नॉन बेलेबल ऑफेन्स हा एक पार्ट बघायचा असणार आहे. कंपाऊंडेबल ऑफेन्स, नॉन कंपाऊंडेबल ऑफेन्स हा एक पार्ट बघायचा असणार आहे. या व्यतिरिक्त या सेम जर्नीला अजून जेव्हा आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस कॉग्निझिबल ऑफेन्स, नॉन कॉग्निझिबल ऑफेन्स, सिरियस ऑफेन्स, नॉन सिरियस ऑफेन्स हा एक संपूर्ण पार्ट सुद्धा त्या ठिकाणी बघायचा असणार आहे. म्हणजे जेव्हा मला एखाद्या क्राईम बद्दल सूचना मिळेल, माझ्या डोक्यामध्ये ॲज अ क्रिमिनल ऍडव्होकेट म्हणून या सगळ्या गोष्टी चालल्या पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी जर माझ्या डोक्यामध्ये चालत असल्या तर मी व्यवस्थितपणे क्रिमिनल प्रॅक्टिस वगैरे करू शकेल आणि ही क्रिमिनल प्रॅक्टिस मला एका योग्य क्लायंट पर्यंत घेऊन जाऊ शकते. आणि ही जी
योग्य क्लायंट पर्यंत घेऊन जाण्याची जर्नी असणार आहे ती ह्याच माध्यमातून पुढे येते. ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीसाठी हा क्लायंट पाहतो, त्याचा टाईप पाहतो, त्याची जर्नी पाहतो. मग या पर्टिक्युलर जर्नीच्या पार्टमध्ये जेव्हा आपण अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येणार आहे की ही जी जर्नी ज्यामध्ये आपण टाईप पाहत आहोत, कॉग्निझेबल नॉन कॉग्निझेबल, वेलेबल नॉन वेलेबल, कंपाऊंडेबल नॉन कंपाऊंडेबल, सिरियस नॉन सिरियस, यासोबतच आपल्याला क्राईमची डेफिनेशन, त्यामधला इनडेप्थनेस, पनिशमेंट ऑफ क्राईम, हा सगळाही बघायचा असणार आहे. आणि या सगळ्या माध्यमातून मग आपल्याला लक्षात येतं की व्हेनेवर आय विल डू ऑल दिस पार्ट, त्यावेळेस या जर्नीला जेव्हा आपण सुरुवात करतो ती जर्नी आपल्या समोर एक विशेष पार्ट घेऊन येते की एकदा जर मला टाईप ऑफ केसेस बद्दल माहिती मिळाली, या सिच्युएशन मध्ये मग जेव्हा आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस आपल्या समोर एक पार्ट लक्षात येईल की टाईप ऑफ केस, टाईप ऑफ क्राईम ही एक पर्टिक्युलर जर्नी. या पर्टिक्युलर जर्नीला मग आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो एका टाईप ऑफ क्रिमिनलच्या जर्नीमध्ये. त्यामध्ये असणार आहे एकतर ती जर्नी FIRच्या माध्यमातून जाऊ शकते, प्रायव्हेट कंप्लेंटच्या माध्यमातून जाऊ शकेल किंवा नॉन कॉग्निझेबल रिपोर्ट या माध्यमातून जाऊ शकेल. मग ह्या सिच्युएशनसाठी जेव्हा आपण समजा ह्या संपूर्ण जर्नीला जर असं एक वळण दिलं, ज्या वळणामध्ये आपण बघायचा प्रयत्न करू की ही केस जर मला कॉग्निझेबल इन नेचरची असली, झाला आपण म्हणत असतो थोडेसे सिरियस काइंड ऑफ इश्यूज, झाला आपण म्हणू शकतो की बाबा अशा प्रकारच्या केसेसमध्ये FIR दाखल होत असेल, त्या संपूर्ण जर्नीमध्ये मग आपण हा एक पार्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणजे असणार आहे FIR संदर्भामधली माहिती. आणि या FIR आणि FIR संदर्भामधल्या माहितीमध्ये मला कनेक्ट होत नाहीये का सेशन? कनेक्शन मध्ये इश्यू येते का लोकांना? नाही सर, नाही येत आहे. आय डोंट नो लोकांचा काय इश्यू आहे बऱ्याच वेळेस. ठीक आहे, हरकत नाही. ओके, अनिताजी जॉईन केलंय तुम्ही? अच्छा, ठीक आहे. वी जस्ट हॅव टू कंटिन्यू नाव. मग ह्या संपूर्ण जर्नीमध्ये आपण काय करणार आहोत, जेव्हा आपण कॉग्निझेबल संदर्भामध्ये बघायचा प्रयत्न करू की बाबा कॉग्निझेबल नॉन कॉग्निझेबल हा सगळा पार्ट आहे, ठीक आहे, पण आपण जेव्हा जर्नीला कॉग्निझेबल ऑफेन्सच्या संदर्भातून स्टार्ट करू त्यावेळेस वी हॅव टू रीड दी FIR फर्स्ट. FIR कशा प्रकारे वाचलं जावं इथून आपली सुरुवात वगैरे होणार आहे. त्याचा आधीचा पार्ट मध्ये आपण काही पाहणार आहोत, टाइम, क्राईमचे टाईप, त्याचा डेफिनेशन, त्याच्या टाईप मधले डिफरंट काइंड ऑफ पार्ट, ज्यामध्ये बेलेबल ऑफेन्स, नॉन बेलेबल हे इनडेप्थ मध्ये जाऊ, कॉग्निझेबल नॉन कॉग्निझेबल हे इनडेप्थ मध्ये जाऊ, कंपाऊंडेबल नॉन कंपाऊंडेबल हे इनडेप्थ मध्ये जाऊ, सिरियस क्राईम नॉन सिरियस क्राईम हे इनडेप्थ मध्ये जाऊ. म्हणजे इन शॉर्ट फर्स्ट शेड्यूल ऑफ BNSS, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, याचा फर्स्ट शेड्यूल जो काही आहे तो आपण इनडेप्थ मध्ये बघायचा प्रयत्न करू. ह्या पुढच्या जर्नीमध्ये मग आपण FIRचा पार्ट पर्यंत येऊ. FIR कशा प्रकारे दाखल होते, FIRचे टाईप काय असणार आहेत, क्रॉस FIR काय असणार आहे, झिरो FIR काय असणार आहे, FIR काय असणार आहे, हाच एक संपूर्ण पार्ट असणारच आहे. बट ह्याच सगळ्या जर्नीमध्ये आपल्याला या FIR कशा प्रकारे वाचण्यात यावं, हा एक जुना FIR आहे, पण नवीन FIRचा पार्ट मध्ये सुद्धा आपण ही सेमच जर्नी असणार आहे. या FIRचं महत्व काय आहे, त्याला कशा प्रकारे वाचण्यात यावं, आणि हे सगळं वाचल्यानंतर आपण कशा प्रकारे ठरवू शकतो आपल्या क्लायंट कोणत्या कोर्टमध्ये जाऊन बेल ऍप्लिकेशन दाखल करेल, कोणत्या कोर्टमध्ये याची बेल ते ट्रायल असणार आहे, ते चालणार आहे. हा एक संपूर्ण जर्नी आपल्याला या स्टेजमध्ये लक्षात येते. ज्यावेळेस आपण FIR बघायला, वाचायला, समजायला, इंटरप्रिट करायला शिकतो त्यावेळेस आपण आपल्या क्लायंटला व्यवस्थितपणे कन्सल्ट करू शकतो. मग ह्या संपूर्ण जर्नीमध्ये आपला पार्ट स्टार्ट होणार आहे सेकंड वीक मध्ये. FIRच्या संदर्भामधल्या डिफरंट काइंड ऑफ असते, आणि या सगळ्या जर्नीमध्ये मग या सगळ्या गोष्टी जर आपण शिकलो तर आपण व्यवस्थितपणे इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट सुद्धा शिकू शकतो. मग FIR समजल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन समजून घेणं का गरजेचं असणार आहे आपल्यासाठी, तर इन्व्हेस्टिगेशन समजून घेणं आपल्याला यासाठीही गरजेचं असणार आहे जेणेकरून आपण या जर्नीला ह्या प्रकारेही पाहू शकू की प्रॉसिक्युशन साईट म्हणून काय करायचंय आपल्याला. प्रॉसिक्युशन साईट म्हणून काय करायचंय याचा अर्थ असणार आहे, अलाउ मी अ सेकंड, आय डोंट नो व्हॉट इज द इश्यू विथ द पीपल. सर जरा फॉन्ट मोठा नाही होऊ शकत का तो? नाही, मी अजून दाखवलं नाहीये काही त्यामध्ये. अच्छा, अलाउ मी अ सेकंड, अजून काहीच नाही झालंय त्यामध्ये. ओके ओके. ठीक आहे.
या संपूर्ण पार्टमध्ये मग काय असणार आहे की जेव्हाही आपण या इन्व्हेस्टिगेशनच्या स्टेजमध्ये पुढे जाऊ त्यावेळेस आपल्याला आपल्या समोर हा एक संपूर्ण पार्ट बघायचा असणार आहे. मग ही जी काही जर्नी असते ती इन्व्हेस्टिगेशनची जर्नी, त्यामध्ये माल प्रॅक्टिस ऑफ पोलिस ही आपल्याला बघायचं असणार आहे. मग माल प्रॅक्टिस ऑफ पोलीस मध्ये आपल्याला पोलीस लोक कशा प्रकारे मॅनेज होत असतात आणि ऍज अ ऍडव्होकेट म्हणून आपण कशा प्रकारे मॅनेज करायचं असतं. मग या संपूर्ण इन्व्हेस्टिगेशनच्या जर्नीमध्ये आपण जेव्हा स्टार्ट करू त्यावेळेस आपण कंप्लेंट पासून स्टार्ट करतो, कारण की कंप्लेंटची कॉपीज जर आपल्याला वाचता नाही आली तर इन्व्हेस्टिगेशन मध्ये काही करू शकत नाही आपण. इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट मध्ये जेव्हा आपण प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट करतो म्हणजे याचा अर्थ असा होतो की जी थर्ड स्टेप आपल्या समोर आहे, व्हिजिट द क्राईम सीन अँड एव्हिडन्स कलेक्शन. या संपूर्ण जर्नी बद्दल आपल्याला माहिती पाहिजे की बाबा एखादा FIR जर होत असेल, एखादा क्राईम जर घडलाय त्या संदर्भातली FIR होत असेल, अशा प्रकारचा जर क्राईम होत आहे, या संपूर्ण क्राईम संदर्भामध्ये आय शुड नो अबाउट हाऊ द पोलीस आर गोइंग टू इन्व्हेस्टिगेट इन दॅट पर्टिक्युलर मॅटर. मग या इन्व्हेस्टिगेशन मध्ये प्री इन्व्हेस्टिगेशन स्टेजेस जे काही आहेत, पंचनामा म्हणू शकू आपण, एव्हिडन्सचं कलेक्शन म्हणू शकू आपण, टाईप ऑफ केसेस नुसार इन्व्हेस्टिगेशन म्हणू शकू आपण, या सगळ्या जर्नीला आपल्याला बघायचं आहे. मग प्रश्न या ठिकाणी येतो, सर आपण प्रोसिजर शिकणार आहोत की हाच टाइमपास करणार आहोत? बट जर तुम्हाला उत्तम ऍडव्होकेसी करायची असेल, खास करून क्रिमिनल वाल्या पार्ट मध्ये, तर तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन स्टेजेस, डिफरंट काइंड ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे अस्पेक्ट हे माहिती असलं पाहिजे, जेणेकरून चार्जशीटच्या स्टेजवर जेव्हा पोलिसांद्वारे, प्रॉसिक्युशन साईडद्वारे वेगळ्या वेगळ्या सायंटिफिक अनालिसिसचा रिपोर्ट ठेवले जातात आणि त्या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपल्याला आर्ग्यू करावं लागतं त्यावेळेस जर आपल्याला हे बेसिक्स पार्ट माहित नाहीये इन्व्हेस्टिगेशन स्टेजेसचा, तर आपण काय ऑब्जेक्शन घेऊ शकू? तिथून एक पार्ट स्टार्ट होतो. दॅट इज वाय जर तुम्ही एक क्रिमिनल ऍडव्होकेट होत असाल तर यू शुड नो अबाउट हाऊ द पोलीस आर गोइंग टू इन्व्हेस्टिगेट दॅट पर्टिक्युलर मॅटर ऑन द बेसिस ऑफ टाईप ऑफ क्राईम. आणि हे टाईप ऑफ क्राईम मध्ये जर डिफरंट काइंड ऑफ इन्व्हेस्टिगेशन मेथड असतात, ह्याची सुरुवात होते व्हिजिट द क्राईम सीन, त्यानंतर तिथला पंचनामा, त्यावर उठवण्यात आलेले ऑब्जेक्शन. म्हणजे जर्नी आपली कशी स्टार्ट होते, FIR ची कॉपी आपल्याकडे पाहिजे, FIR वाचायचं, पंचनामा आपण वाचू शकतो, पंचनामाच्या माध्यमातून आपल्याला कळेल क्राईम सीन मध्ये काय होतं काय नव्हतं. त्यामध्ये मग अजून आपण इनडेप्थ मध्ये जाण्याचा प्रयत्न करू की टाईप ऑफ क्राईम नुसार वेगळे वेगळे गोष्टींचं कलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं या क्राईम स्पॉट मधून. समजा हा जो क्राईम स्पॉट आहे या ठिकाणी आपल्याला मिळालं ही संपूर्ण डेड बॉडी, या डेड बॉडी मधून आपल्याला डिफरंट काइंड ऑफ गोष्टी मिळू शकतात. त्याचे शर्ट मिळू शकतं, इथे साईडला बॉटल मिळू शकते, त्याच्या चेहऱ्यावरचा एक फोटो मिळू शकतो, ज्याचा अंतर्गत आपल्याला कळू शकेल ह्याचा जो खून आहे तो कोणत्या माध्यमातून झालाय, त्याला दगडाने टेचून मारलंय, ऍक्सिडेंट झालाय, हा सगळाही पार्ट आपल्याला बघायला मिळू शकतो. किती जुनं ते शर्ट आहे, याची आयडेंटिटी, त्याच्या खिशामधून पॉकेटमधून काही मिळालं त्याची आयडेंटिटी आपल्याला मिळू शकते. सांगण्याचे तात्पर्य एवढं असणार आहे, इन्व्हेस्टिगेशन स्टेजेसच्या पार्ट मध्ये जर आपण या इन्व्हेस्टिगेशनला शिकू शकलो तर त्या माध्यमातून आपण जे रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडन्सेस होत असणार आहे ऑफ दॅट पंच, ते आपल्याला व्यवस्थितपणे कळू शकेल. एखाद्या विटनेसेसचं स्टेटमेंट रेकॉर्ड होत असेल ते आपल्याला व्यवस्थितपणे कळू शकतं. मग हा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला लक्षात येतो. मग ह्याच सिच्युएशन मध्ये आपण एक्झामिनेशन ऑफ विटनेस, त्यांचे स्टेटमेंट तेही पाहू शकतो. इंट्रॉगेटरीज ज्या काही होतात एखाद्या सस्पेक्टच्या, संदिग्ध व्यक्तीच्या, तेही आपण पाहू शकतो. एखाद्या व्यक्तीला इन्व्हेस्टिगेशन स्टेजेसच्या दरम्यान जर अरेस्ट होत असेल, त्याच्या अरेस्टच्या दरम्यान मध्ये त्याला मिळालेली पोलीस रिमांड असू शकते किंवा मग त्या व्यक्तीला आपण ज्युडिशियल कस्टडी म्हणू शकतो, पोलीस कस्टडी म्हणू शकतो, हा एक संपूर्ण पार्ट असू शकतो. हा सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. मग ह्याच जर्नीला इन्व्हेस्टिगेशन स्टेजेसमध्ये जर एखादा व्यक्ती अरेस्ट होत असेल तर त्या संदर्भामध्ये त्याला बेल कोणत्या माध्यमातून मिळू शकेल, कशा प्रकारे मिळू शकेल, ही सुद्धा एक जर्नी आपल्या समोर असणार आहे. आणि ती आपण जर समजून घेतलं तर आपल्याला व्यवस्थितपणे तो संपूर्ण पार्ट बघायला मिळतो. मग या संपूर्ण जर्नीमध्ये सुरुवातीला आपण बघायचा प्रयत्न करू बेलेबल ऑफेन्स, नॉन बेलेबल ऑफेन्स. इथे थोडा इनडेप्थ मध्ये पुन्हा जाऊ आपण टाईप ऑफ ऑफेन्स पाहिल्यानंतर. ह्याच पार्टमध्ये जेव्हा आपण अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस अजून काही गोष्टी आपल्याला लक्षात येतील. त्या गोष्टी म्हणजे असणार आहेत बेलच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण अजून डिव्हाइड करण्याचा प्रयत्न करू. तो असणार आहे रेग्युलर बेल असणार आहे, एक पर्टिक्युलर डिफॉल्ट बेल असू शकेल,
बेल इन बेलेबल ऑफेन्स असू शकेल, बेल इन नॉन बेलेबल ऑफेन्स असू शकेल, अँटिसिपेटरी बेल असू शकेल. हा एक संपूर्ण पार्ट आपल्याला बघायचा आहे. या व्यतिरिक्त सेम सिच्युएशन मधला एक फरोलचा हा एक संपूर्ण पार्ट आपल्याला बघायचा आहे. या सगळ्या जर्नी असणारच आहे आपल्या समोर. बट ह्यासोबतच आपल्याला मग नंतर शिकायचं असणार आहे बेल ऍप्लिकेशन कशा प्रकारे ड्राफ्ट केलं जाणार आहे. मग बेल इन बेलेबल ऑफेन्स असेल किंवा बेल इन नॉन बेलेबल ऑफेन्स असेल किंवा बेलचा जो काही पार्ट आहे खास करून अँटिसिपेटरी बेलचा पार्ट आहे, सेशन कोर्टच्या संदर्भामधला, हायकोर्टच्या संदर्भामधला अँटिसिपेटरी बेलचा पार्ट, त्याचा जो काही ड्राफ्ट आहे तो सुद्धा आपल्याला बघायचा आहे. किंवा मग या आधी जेव्हा आपण इन्व्हेस्टिगेशन स्टेजचा असतो त्यावेळेस आपल्याला अजून एक जर्नी त्या ठिकाणी बघायला मिळते. ती म्हणजे असणार आहे कंप्लेंटच्या संदर्भामधली जर्नी. मग कंप्लेंटच्या संदर्भामधली जर्नी म्हणजे काय होतं नेमकं, की बाबा एखादा क्राईम जेव्हा घडत असेल, त्या क्राईम घडल्यानंतर आपण त्या क्राईम संदर्भामधली इन्फॉर्मेशन ही पाहणार आहोत. जसं की आय एम जस्ट शेअरिंग दिस स्क्रीन अगेन. या ठिकाणी जर आपण एक झिरो स्टेज बघायचा प्रयत्न केला तर ही एक पर्टिक्युलर जर्नी आपल्याला बघायला मिळणार आहे. मग झिरो स्टेज म्हणजे काय असणार आहे? झिरो स्टेजचा अर्थ असा होतो की एखादा क्राईम, एखादं आपराधिक कृत्य त्या ठिकाणी घडणं, याला म्हणू शकतो आपण क्राईम. मग एखादी क्रिमिनल केस कधी स्टार्ट होईल? जेव्हा एखादा क्राईम घडेल, अपराध घडेल, आपराधिक कृत्य घडेल, ह्याला आपण झिरो स्टेज म्हणू. मग या झिरो स्टेजची जर्नी डिवाइड होणार आहे पुढच्या पार्टमध्ये, ज्याला आपण म्हणू शकू एफआयआर असेल, एनसीआर असेल. आणि या माध्यमातूनही एफआयआर आणि एनसीआर हा जर दाखल होत नसेल, मग आपण जी काही इन्फॉर्मेशन असते ती पोलिसांना दिलेली असते किंवा अशी एखादी इन्फॉर्मेशन क्राईमच्या संदर्भामधली जी आपण कोर्टच्या माध्यमातून घेत असू, त्यामध्ये ज्या प्रायव्हेट कंप्लेंट दाखल होतात तो पण एक पार्ट आपल्याला बघायचा असणार आहे. मग या संपूर्ण जर्नीला जेव्हा आपण अजून सुरळीतपणे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून, त्या संदर्भामध्ये आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी आहेत त्या शिकायच्या असणार आहे. मग या संपूर्ण पार्टमध्ये प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन तो एक पार्ट झाला. त्यानंतर अरेस्ट, रिमांड हा एक पार्ट झाला. त्यामधला बेलचे टाईप, त्याचा ड्राफ्ट तो एक पार्ट झालाय. त्यानंतर सायंटिफिक अनालिसिसचा पार्ट, डिफरंट काइंड ऑफ इन्व्हेस्टिगेशन मेथड्सचा पार्ट, ही एक संपूर्ण जर्नी असणार आहे आपल्यासाठी. आणि अशा प्रकारे हे सर्व इन्व्हेस्टिगेशन संपल्यानंतर आपण जेव्हा पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्या समोर उभी राहते एक ट्रायल. बट ट्रायल कशा प्रकारे होते, ट्रायलची सुरुवात कशा प्रकारे होते? समन ट्रायल, समन मध्ये वॉरंट ट्रायल म्हणू शकू आपण. त्यानंतर अजून एक पार्ट त्यामध्ये येतो सेशन ट्रायल, समरी ट्रायल. हे जे टाईप ऑफ ट्रायलचे प्रकार आहेत त्याचे डिफरन्स काय आहेत हे आपल्याला बघायचं असणार आहे. आणि हे बघितल्यानंतर आपल्याला नेमकं लक्षात येतं की कोणत्या कोर्टमध्ये तो मॅटर जाणार आहे, एखादं बेल ऍप्लिकेशन कोणत्या कोर्टमध्ये जाणार आहे. आणि ते डिरेक्टली आपण लिंक करत असतो फर्स्ट शेड्यूल ऑफ बीएनएसएस. मग ह्याच जर्नीला जेव्हा आपण अजून व्यवस्थितपणे पुढे जाण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस आपण डिफरंट काइंड ऑफ इन्व्हेस्टिगेशन मेथड्स मध्ये बऱ्यापैकी मेथड बघायचा प्रयत्न करू. त्यापैकी अजून एक मेथड आपल्या समोर येते, ती मेथड म्हणजे आहे रिगार्डिंग दी पोस्टमार्टम अँड ऑल. व्हेनेवर एनी पर्सन जो काही आहे त्याचा पोस्टमार्टम जो काही होतो त्या संदर्भामधली एक जर्नी आपण बघायचा प्रयत्न करू. म्हणजे इन जनरल मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचा एक पार्ट त्यामध्ये दाखल होणार आहे. सो वी आर इन्व्हायटिंग सम प्रॉसिक्युशन ऍडव्होकेट किंवा पब्लिक प्रॉसिक्युटर किंवा जे काही ऍडव्होकेट ज्यांना पोस्टमार्टमचा अनुभव असेल, सायंटिफिक अनालिसिसचा अनुभव असेल. We are just trying to invite them. We have one of the known person from Patiala. त्यांचा पोस्टमार्टमच्या फील्डमध्ये जनरली 10 वर्षाचा अनुभव आहे, खास करून क्रिमिनल केसेस हँडल करण्यामध्ये. मग त्यांच्या मदतीने आपण या सगळ्या जर्नीला पाहू शकतो. सेम पार्ट आपल्याला बघायला मिळेल या संपूर्ण जर्नीमध्ये, की या संपूर्ण जर्नीला जेव्हा आपण व्यवस्थितपणे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू त्या व्यतिरिक्त नॉट ओनली फॉर द पोस्टमार्टम, ऑदर सुद्धा सायंटिफिक अनालिसिसच्या टेस्टच्या इन्व्हेस्टिगेशन मेथडमध्ये आपल्याला कामात येतात, त्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची असणार आहे. मग प्रश्न अजून या ठिकाणी येतो
की मग स्टेजेस कुठे गेल्या यामध्ये? तर स्टेजेस या इन बिटवीनच असणार आहे. क्रिमिनल जर्नी अशी मोठी काही जर्नी नसते जनरली. ही जर्नी जर आपण अजून सुरळीतपणे बघायचा प्रयत्न केला तर तुमच्या समोर हा एक पर्टिक्युलर फ्लो चार्ट वगैरे जर पाहिला आपण तर ती एक पर्टिक्युलर जर्नी लक्षात येईल की बाबा क्रिमिनल स्टेजेस जर मला व्यवस्थितपणे शिकायच्या असल्या तर सुरुवातीला आपल्याला प्री लिटिगेशन स्टेजेस म्हणू शकू किंवा प्रायमरी स्टेजेस म्हणू शकू त्या बघायला मिळणार आहेत किंवा ज्याला आपण इनिशियल स्टेजेस म्हणू शकू त्या बघायला मिळणार आहेत किंवा त्यामध्ये आपल्याला ट्रायल प्रोसेस काय आहेत ते बघायला मिळणार आहेत. अशा संपूर्ण जर्नीचा एक पार्ट असतो. मग सुरुवातीला आपण समजा इनिशियल स्टेजेस बद्दल बघायचा प्रयत्न केला तर हा एक संपूर्ण पार्ट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. क्राईम, टाईप ऑफ क्राईम हा सगळा पार्ट, त्यानंतर कंप्लेंट, टाईप ऑफ कंप्लेंट हा एक संपूर्ण पार्ट. त्यामध्ये मग इन डेप्थ बऱ्यापैकी सिच्युएशन्स आहेत. आय एम जस्ट स्क्रोलिंग इट डाऊन. त्यामध्ये काही जास्त जायची गरज नाहीये सध्या. त्यानंतर इन्व्हेस्टिगेशनचा पार्टमध्ये कलेक्शन ऑफ एव्हिडन्सेस, साक्षीदारांचे जबाब, पंचनामा ऑफ दॅट क्राईम सीन आणि त्यामधून काय आपल्याला मिळते. त्यानंतर एखाद्या व्यक्तीचा अरेस्ट होणं, बेल होणं हा एक संपूर्ण पार्ट. मग बेलच्या संदर्भामधली संपूर्ण जर्नी, बेल असेल, बेल बॉन्ड असेल, श्युरिटी असेल, पर्सनल बॉन्ड असेल, हा एक संपूर्ण पार्ट. या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या असणार आहेत इनिशियल स्टेजेसमध्ये. प्री ट्रायल स्टेजेस मधल्या पार्टमध्ये एकतर सुरुवातीचा पार्टमध्ये आपण बघायचा प्रयत्न करू जनरली की जे चार्जशीट असणार आहे, चार्जशीट काय असतं, त्याला वाचण्यात कसं येतं, तो एक संपूर्ण जर्नी आपल्या समोर असणार आहे. जसं की हा एक पर्टिक्युलर पार्ट जर मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न केला, जर या ठिकाणी चार्जशीट ओपन नसेल तर विल गो थ्रू इट. अलाउ मी अ सेकंड. नाही, आय थिंक या ठिकाणी कॉपी वगैरे तर नाहीये चार्जशीटची. बट वी आर गोइंग टू कंडक्ट दॅट पार्ट ऑल्सो. ज्यामध्ये चार्जशीट कशी वाचावी, चार्जशीट काय असते नेमकं, हा एक पार्ट कव्हर करणार आहोत आपण, जेणेकरून आपण चार्जशीटवर आर्ग्युमेंट जेव्हाही करतो कोर्टमध्ये, हे आर्ग्युमेंट कशा प्रकारे करायला हवं, कोणत्या पार्टला इम्पॉर्टन्स देण्यात यावं, ते आपल्याला लक्षात येईल. आणि ते जर आपण व्यवस्थितपणे समजू शकलो तर आपण आपल्या क्लायंटला त्या संपूर्ण जर्नीमधून बाहेर काढू शकतो, ज्याला आपण म्हणू शकतो डिस्चार्ज ऑफ पर्टिक्युलर सेक्शन ऑफ द ऑल सेक्शन. मग हा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला बघायला मिळेल आणि अशा प्रकारची ही एक जर्नी वगैरे असणार आहे. या सेम सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस हा जो फ्रेमिंग ऑफ चार्जेसचा जर्नी आहे, त्यामध्ये आता आपण म्हटलो की बाबा आर्ग्युमेंट काय होतं, त्यासाठी चार्जशीट कशा प्रकारे वाचण्यात यावं, तो एक पार्ट असणार आहे. जर एखादी कॉपी ऑनलाईन मिळाली तर आय एम जस्ट शेअरिंग यू दी पार्ट. अलाउ मी अ सेकंड. ओके. अलाउ मी अ सेकंड. एखादी कॉपी जर डाउनलोड झाली तर तुम्हाला लक्षात येईल. नाही, देर आर सम इश्यूज. चलो ठीक आहे, हरकत नाही. आपण ह्याच पार्टला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू की चार्जशीटच्या पार्टमध्ये इनडेप्थ मध्ये आपण बघायचा प्रयत्न करणार आहोत. चार्जशीट काय असणार आहे, चार्जशीट कशा प्रकारे वाचलं जावं आणि त्याचं इंटरप्रिटेशन कशा प्रकारे करावं. कारण की चार्जशीटच्या पार्टमध्ये आपल्याला जेव्हाही पोलीसवाले एखादं चार्जशीट फाईल करत असतात त्यावेळेस त्यामध्ये सायंटिफिक अनालिसिसचा जो काही पार्ट असू शकेल किंवा इन्व्हेस्टिगेशन संदर्भामधला जो काही पार्ट असू शकेल तोही बघायला मिळतो. आणि त्यावर ऑब्जेक्शन कशा प्रकारे घ्यावं तेही आपल्याला लक्षात येतं. आणि ते जर आपण घेऊ शकलो तर आपण आपल्या व्यक्तीला, आपल्या क्लायंटला आरामात त्या चार्जशीटच्या स्टेजमध्येच बाहेर काढू शकतो. कशा प्रकारे बाहेर काढू शकतो या गोष्टी कोर्टला सांगून की बाबा आमचा क्लायंट कशा प्रकारे इनोसंट आहे आणि या इन्व्हेस्टिगेशन मध्ये पोलिसांनी कशा प्रकारे काही त्रुटी ठेवल्या, काही लूपहोल ठेवले. मग तो एक पार्ट आपल्याला बघायचा असणार आहे. या संपूर्ण जर्नीमध्ये जेव्हा चार्जशीट समाप्त होतं, चार्जशीट समाप्त झाल्यानंतर आपण नेमकं ट्रायलच्या प्रोसेसमध्ये पोहोचतो.
आणि या ट्रायलच्या प्रोसेसमध्ये टाईप ऑफ ट्रायल समजून घेणं आपल्यासाठी कधीही महत्वाचं असणार आहे. मग या ट्रायलच्या प्रोसेसमध्ये टाईप ऑफ ट्रायल मध्ये एकतर समन ट्रायल आपण बघायचा प्रयत्न करू. समन ट्रायल व्यतिरिक्त पुढचा पार्ट मध्ये वॉरंट ट्रायल आपण बघायचा प्रयत्न करू. वॉरंट ट्रायलच्याच पार्ट मध्ये आपण समन व्यतिरिक्त जो सेशन ट्रायल असणार आहे तो सेशन कोर्ट मध्ये चालतो, त्याला आपण कम्पेअर करू वॉरंट ट्रायल सोबत. कारण की सेशन ट्रायल असं काही प्रकार नसतो जनरली. वॉरंट ट्रायल ज्या चालतात सेशन कोर्टमध्ये त्याला सेशन ट्रायल म्हणून संबोधलं जातं. बऱ्याच वेळेस कन्फ्युजन असतं लोकांमध्ये, ज्युनियर ऍडव्होकेट मध्ये. ते कन्फ्युजन आपण दूर करण्याचा प्रयत्न करू वॉरंट ट्रायल आणि सेशन ट्रायलच्या संदर्भामधला. आणि पुढचा आणि इम्पॉर्टंट पार्ट असतो स्पीडी ट्रायल किंवा ज्याला आपण समरी ट्रायल म्हणत असतो, तो पण एक पार्ट आपण बघायचा प्रयत्न करू. मग ह्या ट्रायलच्या प्रोसेसमध्ये एव्हिडन्स कोर्ट समोर मांडणं, एव्हिडन्स रेकॉर्डवर येणं, आरोपी असेल, आरोपीचं सगळं एक्झामिनेशन होणं, एक्झामिनेशनची री एक्झामिनेशन, क्रॉस एक्झामिनेशन हा संपूर्ण पार्ट, आणि त्यानंतरचा अंतिम युक्तिवाद, अशा प्रकारचं जे ट्रायलची जर्नी असते ती ट्रायलची जर्नी आपण त्या ठिकाणी संपुष्टात आणतो. त्यानंतर पुढचा पार्ट मध्ये आपण जजमेंट म्हणू शकू, त्यानंतर शिक्षा म्हणू शकू, अपील म्हणू शकू, या संदर्भामधला एक इम्पॉर्टंट पार्ट बघायचा प्रयत्न करू शकू. आणि हा इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे काय आहे, आपल्याला जजमेंटचं इंटरप्रिटेशन असणं गरजेचं आहे. आणि त्याच बेसवर आपला जो काही आरोपी आहे त्या आरोपीला शिक्षा मिळेल किंवा त्याचं सुटका होईल हे ठरणार आहे. त्यामुळे जर तो सुटका झाली तर चांगली गोष्ट आहे, पण जर त्याला कॉन्व्हिक्शन झालं, त्याच्यावर काही आरोप फायनल झाले, तर आपण अपीलच्या स्टेजमध्ये कशा प्रकारे जावं, तो सुद्धा एक पार्ट आपल्याला या संपूर्ण जर्नीमध्ये बघायचा असणार आहे. ह्याच सिच्युएशन मध्ये आपल्याला टाईप ऑफ एव्हिडन्सेस काय असतात ते तर बघायचंच आहे. मग ही एक छोटीशी जर्नी आपल्याला त्या ठिकाणी बघायची आहे रिगार्डिंग ऑल दिस पर्टिक्युलर पार्ट. मग ह्या सिच्युएशन मध्ये या जर्नीला जेव्हा आपण सुरुवात करत असतो त्यावेळेस काही बेसिक्स पार्ट आहे जो आपण समजून घेतो. या बेसिक्स पार्ट मध्ये अलाउ मी अ सेकंड, आय एम जस्ट शेअरिंग दिस स्क्रीन अगेन, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, अलाउ मी अ सेकंड. ओके, आय थिंक देर आर सम इंटरनेट इश्यू, त्यामुळे फाईल तर लोड होत नाहीये, बट मिळाली तर आय एम जस्ट शेअरिंग, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल काय करायचंय आपल्याला या संपूर्ण पार्ट मध्ये. जस्ट वेट. ओके, या संपूर्ण जर्नीमध्ये पुढचा पार्ट आपल्या समोर येतो, तो म्हणजे असणार आहे ही एक पर्टिक्युलर जर्नी, ज्या जर्नीमध्ये आपण मॅजिस्ट्रेट कोर्ट, सेशन कोर्ट, हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट या हायरार्कीला पाहणार आहोत. या हायरार्कीचा अर्थ असणार आहे जे डिफरंट काइंड ऑफ क्रिमिनल कोर्ट आपल्या ठिकाणी काम करतात त्यांचं महत्व काय आहे, त्यांच्यासमोर कोणते केसेस चालणार आहेत, ही एक जर्नी आपल्याला बघायची आहे. या जर्नीमध्ये मग आपण जेव्हा जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस मेट्रो सिटीच्या लेवलमध्ये असेल किंवा जनरल कोर्टच्या लेवलमध्ये असू शकेल. मग चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणू शकू आपण, फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट, सेकंड क्लास मॅजिस्ट्रेट हा एक संपूर्ण पार्ट म्हणू शकू, किंवा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट म्हणू शकू. ही एक जर्नी आपल्याला बघायची आहे. ऍडिशनल मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट म्हणू शकू, तो पण एक पार्ट आपल्या समोर येतो. ऍडहॉक मॅजिस्ट्रेट म्हणू शकू, तो पण एक पार्ट येतो. म्हणजे इन जनरल सांगायचं तात्पर्य एवढं असणार आहे की जे काही कोर्ट आहेत ना त्यामध्ये जे डिफरंट काइंड ऑफ जजेस काम करतात त्या सगळ्यांचा पॉवर आणि त्यांनी किती अमाऊंट पर्यंतच्या, किती शिक्षेच्या, किती क्राईमच्या केसेस ते हँडल करत असतात, तो एक पार्ट आपल्याला बघायचा आहे. या व्यतिरिक्त जे स्पेशल काइंड ऑफ क्रिमिनल कोर्ट आहेत त्यांची नियुक्ती, त्यांच्यासमोर चाललेल्या केसेस त्या सुद्धा आपल्याला बघायच्या असणार आहेत. त्याच्याने सुद्धा ही एक जर्नी आपली कंप्लीट होऊ शकते रिगार्डिंग दी क्रिमिनल पार्ट. मग ह्या सिच्युएशनला अजून जेव्हा आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस ह्या जर्नीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींना कशा प्रकारे कोलॅबोरेटिव्ह मॅनर मध्ये वन बाय वन चालवायचं असतं, तो एक पार्ट आपल्या समोर लक्षात येतो. म्हणजे आपण ह्या संपूर्ण पार्ट मध्ये
एका क्राईमला घेण्याचा प्रयत्न करू किंवा क्राईमच्या स्टेजेसला घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. त्या संपूर्ण जर्नीमध्ये मग आपण काही स्टेजेस शिकत असतो. जसं की सुरुवातीला आपण हा क्राईम बद्दल पाहू. त्यावेळेस क्राईमचे डेफिनेशन, क्राईमचे टाईप सगळा पार्ट कव्हर होईल. त्यानंतर आपल्याला लक्षात येईल हा जो क्राईम आहे त्यामध्ये एफ-आय-आर व्हावी की एनसीआर व्हावी. एफ-आय-आर होत असेल तर काय एफ-आय-आर व्हावी. एनसीआर होत असेल तर काय एनसीआर व्हावी. मग एकाच वेळेस 2-4 सेक्शन लागू शकत नाही का? हा एक संपूर्ण पार्टी आपल्या डोक्यामध्ये येतो. त्यानंतर पुढच्या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण ह्याच जर्नीला पुढे घेऊन जातो त्यावेळेस एफ-आय-आर म्हणू किंवा मग एफ-आय-आर जर नसेल होत तर एसपीन कडे गेलेले ऍप्लिकेशन म्हणू शकू. एसपीन कडून कोर्ट समोर दाखल झालेली प्रायव्हेट कंप्लेंट म्हणू शकू. त्याची एक जर्नी आपण बघायचा प्रयत्न करू. किंवा त्याच सिच्युएशन मध्ये मीडिया ट्रायल, सोशल मीडिया ट्रायल हा पण एक पार्ट आपण पाहू शकू. त्याच्या माध्यमातून पोलिसांवर दबाव टाकणे हा एक संपूर्ण पार्टी त्या ठिकाणी कव्हर होतो. तो मेनी मोर थिंग्स आहे जे आपण या संपूर्ण जर्नीमध्ये कव्हर करू शकतो. आणि हीच एक इम्पॉर्टंट जर्नी असते जी ॲज अ ऍडव्होकेट म्हणून आपल्याला लक्षात पाहिजे. मग ह्या जर्नीचा पार्ट म्हणजे फक्त पहिल्या स्टेज पासून शेवटच्या स्टेज पर्यंत घेऊन गेलेली जर्नी नाही पाहिजे. की बाबा फक्त आपल्याला माहिती झालं अशा प्रकारच्या स्टेजेस असतात, तशा प्रकारच्या स्टेजेस असतात, मग काम झालं असं नाही. आपण एक इमॅजिनरी केस घेणार आहोत. एकतर ती छोटीशी केस असू शकेल किंवा एखादी मोठी केस असू शकेल. आणि ती केस कशा प्रकारे कोर्टमध्ये हळूहळू सॉल्व्ह होत असते, त्यावर इन्व्हेस्टिगेशन कशा प्रकारे होतं, ती एक जर्नी आपल्याला या संपूर्ण कोर्समध्ये बघायची असणार आहे. जसं की ह्या क्राईम बद्दल जर आपण बघायचा प्रयत्न केला, तर ह्या क्राईम बद्दल आपण अजून ऍडिशन ऍड करू. ती ऍडिशन म्हणजे काय आहे, क्राईम कशा प्रकारे झाला, क्राईमची सूचना कशा प्रकारे झाली, इन्फॉर्मेशन टू क्राईम, टू होम, तो पण एक पार्ट येतो. इन्फॉर्मेशन कोणी दिली आणि कोणाला दिली. मग ती एक संपूर्ण जर्नी, समजा हा एक क्राईम झाला असेल त्या संदर्भातली इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी काम करलेल्या एका व्यक्तीने पोलिसांना दिली असेल फोन वगैरे करून. आणि त्या पोलिसांपर्यंत ती इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर पोलीस कशा प्रकारे कोर्ट समोर येतात त्यांची एक जर्नी. जसं की पोलिसांपर्यंत त्या क्राईमची सूचना मिळाली. समजा हा एक पर्टिक्युलर टाइम आहे, त्याच्या नोंद कशा प्रकारे घेतल्या जातात एफ-आय-आरच्या माध्यमातून ते आपण शिकणार आहोत. त्यानंतर ती इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर पोलिसांनी किती तातडीने त्या संपूर्ण क्राईम सीन पर्यंत त्यांनी वाटचाल केली असेल. त्या वाटचाल केल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी कशा प्रकारे त्या व्यक्तीचा आयडेंटिफाय केलं असेल, तो एक संपूर्ण पार्ट. जसं की त्या क्राईम सीनला सुरुवातीला त्यांनी त्याला सील केलं होतं का, त्या ठिकाणाहून कोणत्या गोष्टींचं कलेक्शन केलं होतं, पंचनामा केला होता का, या संपूर्ण गोष्टी म्हणजे प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन केलं होतं का, हे आपण समजून घेऊ. त्यानंतर या सेम सिच्युएशनला जेव्हा आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस या ठिकाणी जे डिफरंट काइंड ऑफ व्यक्ती अवेलेबल होते त्या सगळ्या व्यक्तींचं इन्व्हेस्टिगेशन झालं होतं का, त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड घेण्यात आले होते का, त्या व्यक्तीचा या डेड बॉडीशी काही संबंध आहे का, या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला विचार करावा लागतो. अदरवाईज क्राईम वाल्या पार्टमध्ये ना कोणी कुठेतरी लिंक असतातच ऍज कम्पेअर टू सिव्हिल मॅटर. क्राईम कसं थोडंसं इंटरेस्टिंग पार्ट वाटतो, केसेस थोड्याशा लवकरही चालत असतात. त्यामुळे ही एक जर्नी आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे. मग ह्या संपूर्ण सिच्युएशनला आपण अशा प्रकारे इन्व्हेस्टिगेशन करायचा वेळेस हा जो काही क्राईम पर्सन असेल, डेड बॉडी असेल, त्याचं मिळालेलं इन्व्हेस्टिगेशन, त्यामध्ये मिळालेले त्याचे कागदपत्र, त्याचे इन्फॉर्मेशन ह्यावर बेस माहिती कलेक्ट करत असतो. मग या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा पंचनामा झाला असेल, ते पंचनामा करणारे व्यक्ती कोण कोण आहेत, या सगळ्यांचे नावं, त्यांचा बॅकग्राऊंड, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या असतात. ह्यांची काही मिलीभगत नाहीये ना त्या क्राईम सीनची, तो पण एक पार्ट आपल्या समोर येतो. आणि या सगळ्या गोष्टी समजून ठेवणं यासाठी गरजेचं असणार आहे आपल्याला, जेणेकरून आपण त्यांना लिंक करून जेव्हा एव्हिडन्सची स्टेज येईल किंवा चार्जशीटची स्टेज येईल त्यावेळेस आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो. त्यानंतर सेम सिच्युएशन मध्ये कलेक्शन ऑफ एव्हिडन्स सुद्धा एक इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे. मग ह्या ठिकाणी ह्या एव्हिडन्सेस जे काही आपल्याला त्या ठिकाणाहून मिळाले, त्या डेड बॉडी मधून मिळाले, क्राईम सीन मधून मिळाले, त्यांना व्यवस्थितपणे तर कलेक्ट करण्यात आलंय ना. जर केलं नसेल तर पुरावे नष्ट होण्याचे चान्सेस असतात. मग आपला जो आरोपी आहे, आपला जो क्लायंट आहे, ह्याच्या सुटकेचे चान्सेसही वाढत असतात. बिकॉज जर एव्हिडन्स मध्ये अडल्ट्रेशन झालं, काही त्रुटी आढळल्या, तर त्या त्रुटी
अंतर्गत ते एव्हिडन्स थोडस विचित्र प्रकारे सेन्स करू शकेल, त्याचे रिझल्ट वेगळे येऊ शकतील. त्यामुळे आपला जो क्लायंट आहे, आपला जो पक्षकार आहे, खास करून आरोपी, सस्पेक्टेड व्यक्ती, संदिग्ध व्यक्ती, त्याच्या फेवरमध्ये ह्या गोष्टी असतात. त्यामुळे आपण कोणतेही एव्हिडन्सेस, त्याचं कलेक्शनचा मेथड सुद्धा त्या ठिकाणी बघायचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून जेव्हाही आपण चार्जशीटवर ऑब्जेक्शन घेऊ त्यावेळेस या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. त्यानंतर ह्या सगळ्या जर्नीमध्ये मग पोलिसांनी केलेलं हे जे काही इन्व्हेस्टिगेशन पार्ट आहे, या इन्व्हेस्टिगेशन पार्टमध्ये जे डिफरंट काइंड ऑफ इन्व्हेस्टिगेशन पोलिसांद्वारे करण्यात येतं, त्या पोलिसांच्या जर्नीमध्ये मग एखाद्या व्यक्तीला अरेस्ट केलं जातं. त्या व्यक्तीला अरेस्ट केल्यानंतर त्याला कशा प्रकारे बेल मिळवून द्यावी, कशा प्रकारे त्याचं डिफरन्सिएशन करावं, बेलेबल ऑफेन्स, नॉन बेलेबल, किंवा त्याचे अँटिसिपेटरी बेल, या संदर्भामध्ये माहिती मला पाहिजे. कोणत्या केसेसमध्ये अँटिसिपेटरी बेल होते, नाही होत, ते आपल्याला माहिती पाहिजे. कोणत्या सिच्युएशन मध्ये कोणत्या कोर्टमध्ये जायचंय, बेलेबल ऑफेन्समध्ये मॅजिस्ट्रेट कोर्टमध्ये जायचं का, बेलेबल ऑफेन्समध्ये सेशन कोर्टमध्ये जायचं का, हा एक संपूर्ण पार्ट आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्या बेसवरच क्लायंट आपल्याला पे करतात. असं नको व्हायला की बाबा आपल्यालाच माहित नाही कोणत्या कोर्टमध्ये जाऊन बेल ऍप्लिकेशन फाईल करायचं. मग त्याची एक जर्नी आपल्याला शिकायची आहे. मग क्रिमिनल स्टेजेसमध्ये जनरली एक पॉइंट अजून त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा, डिफरंट काइंड ऑफ ऍप्लिकेशन्स वेळोवेळी कामातच येतील असं काही नसतं. बट ते कामात जर आले तर चांगले आहे. त्यामुळे डिफरंट काइंड ऑफ ऍप्लिकेशन हे क्रिमिनल स्टेजेसमध्ये, क्रिमिनल केसेसमध्ये आपण करत असतो. जसं की पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन स्टेजमध्ये आपले काही प्रॉपर्टी जमा केली असेल तर रिटर्न ऑफ प्रॉपर्टीचं ऍप्लिकेशन, सरबदारी ज्याला आपण म्हणत आहोत, सुपरदारी जो काही पार्ट आहे. या व्यतिरिक्त सेम सिच्युएशन मध्ये आपला काही सामान आहे, आपले काही वस्तू आहेत, त्यांना पोलिसांनी अटॅच करायचं ठरवलं तर त्या संदर्भामध्ये कोर्टला दिलेल्या सूचना असू शकतील, किंवा एक्झिम्पशन ऍप्लिकेशन असू शकेल. या व्यतिरिक्त ट्रान्सफर ऑफ केसचं ऍप्लिकेशन असू शकेल, स्पीडी ट्रायलचं ऍप्लिकेशन असू शकेल. या व्यतिरिक्त इन्व्हेस्टिगेशन मेथडमध्ये कंपेल टू प्रोड्यूस दी थिंग्स असू शकेल, किंवा मग कंपेल ऑफ एनी पर्सन असू शकेल. यामध्ये समन काय असतं, वॉरंट काय असतं, सर्च वॉरंट काय असतं, प्रोक्लेमेशन काय असतं, अटॅचमेंट काय असतं, हे सुद्धा आपल्याला बघायचंय, जेणेकरून आपण या जर्नीला व्यवस्थितपणे न्याय देऊ शकतो. मग ह्या सिच्युएशनला अजून जेव्हा आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस आपल्या समोर जेव्हा ट्रायलची फेज स्टार्ट होते, त्या ट्रायलच्या फेजमध्ये एखाद्या व्यक्तीचं खास करून एक्झामिनेशन कशा प्रकारे व्हावं, तो पण एक पार्ट आपल्या समोर असणार आहे. आणि मग हा पार्ट यासाठी इम्पॉर्टंट असतो की एखाद्या व्यक्ती जर एक्झामिनेशन आपण करत असू, खास करून त्या संपूर्ण जर्नीमध्ये एक्झामिनेशन ऑफ फिटनेसच्या पार्टमध्ये इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला बघायचे. ते इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे या जर्नी संदर्भामध्ये बेसिक्स इन्फॉर्मेशन. ती बेसिक्स इन्फॉर्मेशन म्हणजे त्या इन्व्हेस्टिगेशन मेथडमध्ये असलेले विटनेसेस, त्यांना कशा प्रकारे हजर करावं, लिस्ट ऑफ फिटनेस कशा प्रकारे सादर करावं, त्यांची तयारी करून घ्यायचा प्रकार काय असणार आहे, त्यांना डिफरंट काइंड ऑफ क्वेश्चन कशा प्रकारे विचारायचे असतात. मग एक्झामिनेशन चीफ असेल, क्रॉस एक्झामिनेशन असेल किंवा री एक्झामिनेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. या सेम जर्नीला जेव्हा आपण अजून पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस एखाद्या केसनुसार कोणते प्रश्न विचारण्यात यावे ते आपल्याला सिव्हिल पार्टी कव्हर करायचंय आणि क्रिमिनल पार्टी या ठिकाणी कव्हर करायचंय. मग या सेम जर्नीमध्ये जे क्रॉस एक्झामिनेशन संदर्भामधले जे डिफरंट काइंड ऑफ प्रश्न असतात ते कशा प्रकारे तयार केले जातात आणि करून घेतले पाहिजे, तो एक पार्ट आपल्याला बघायचा आहे. त्यामुळे तो पण एक इम्पॉर्टंट सिनॅरिओ कव्हर होतो. आणि ती जर्नी आपल्याला ऍज अ क्रिमिनल ऍडव्होकेट म्हणून, डिफेन्स लॉयर म्हणून, डिफेन्स ऍडव्होकेट म्हणून एक चांगलं प्रचलित नाव करू शकेल. ह्याच सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्या सिनॅरिओ मध्ये आपल्या समोर अजून एक पार्ट येतो की व्हेनेवर अशा प्रकारचे केसेस आपण हँडल करू, खास करून क्रिमिनल टाईप ऑफ केस,
यामध्ये आपल्याला डिफरंट काइंड ऑफ अस्पेक्ट सुद्धा बघायचे असणार आहे, की ह्या जर्नीमध्ये टाईप ऑफ केसेसनुसार डिफरंट काइंड ऑफ अस्पेक्ट म्हणजे असणार आहेत. काही केसेसमध्ये स्पेशल कोर्ट असतात, काही केसेसमध्ये आपल्याला नॉर्मल कोर्ट बघायला मिळतात, जे आपल्या तालुक्याच्या लेवलला, जिल्ह्याच्या लेवलला असेल. जसे की पॉक्सो ऍक्टच्या अंतर्गत स्पेशल कोर्ट आपल्याला बघायला मिळतात. पण टोटली डिपेंडिंग ऑन आपल्या एरियामध्ये तशा प्रकारचं कोर्ट इस्टॅब्लिश आहे किंवा नाहीये त्यावर ते डिपेंड करतं. पण स्पेशल काइंड ऑफ कोर्ट जर इस्टॅब्लिश नसेल तर त्या केसेस डिरेक्टली सेशन कोर्टमध्ये जातात. मग तो पण एक पार्ट आपल्याला बघायचा आहे की टाईप ऑफ केसेसमध्ये स्पेशल केसेस कोणत्या आहेत, स्पेशल क्रिमिनल ऍक्ट कोणते आहेत आणि त्याचं ट्रायल कशा प्रकारे चालतात. या संपूर्ण जर्नीला आपण मग पुढे अजून जेव्हा घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपण कशा प्रकारे बिहेव केलं पाहिजे ऍज अ क्रिमिनल ऍडव्होकेट म्हणून, आणि कशा प्रकारे आपल्या समोर ह्या सगळ्या केसेस वगैरे येत असतात, कशा प्रकारे आपल्याला ते हँडल करायचे असतात, ती एक जर्नी आपल्याला बघायला मिळणार आहे. तो हा एक पर्टिक्युलर पार्ट आहे. या माध्यमातून आपण ए टू झेड स्टेजेस ज्या काही असतात क्रिमिनल केसेसच्या संदर्भामधल्या त्या शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ह्या जर आपण व्यवस्थितपणे शिकू शकलो तर आपल्याला एक मदत होते कशा प्रकारे करावं, कशा प्रकारे नाही करावं. म्हणजे काय होतं, एक सिम्पलचा पार्ट म्हणजे की बाबा आपल्याला हा क्राईम मिळाला, हा क्राईमची बॉडी मिळाली किंवा असा क्राईम बद्दल माहिती मिळाली, आपण लगेच क्राईम पाहू, क्राईमचे डेफिनेशन पाहू, सिरियस क्राईम आहे, नॉन सिरियस आहे हे आपण बघायचा प्रयत्न करू, तो कॉग्निझिबल आहे, नॉन कॉग्निझिबल आहे हे बघायचा प्रयत्न करू, बेलेबल आहे, नॉन बेलेबल हे बघायचा प्रयत्न करू. त्यानंतर सेम सिच्युएशन मध्ये आपण जेव्हा या पार्टला कंपाऊंडेबल, नॉन कंपाऊंडेबल ह्या पार्टमध्ये क्लिक करण्याचा प्रयत्न करू. आणि हे क्लिक केल्यानंतर या संपूर्ण जर्नीला आपण पुढच्या पार्ट पर्यंत घेऊन जातो. तो पुढचा पार्ट म्हणजे असणार आहे की बाबा हा क्राईमचा टाईप त्याबद्दल मला माहिती मिळाली. नाऊ इन दिस पर्टिक्युलर पार्ट मला इन्फॉर्मेशन ऑफ क्राईम घेऊन जायचं आहे. त्या क्राईमची इन्फॉर्मेशन, त्या अपराधाची इन्फॉर्मेशन इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, पोलीस, कोर्ट पर्यंत जायचंय. मग कोण देऊ शकेल? विक्टीम आहे, पीडित आहे, त्याचे फॅमिली मेंबर आहे, रिलेटिव्ह आहे, मित्र आहे, थर्ड पार्टी आहे, पोलीस आहेत, इन्फॉर्मंट एखादा खबरी आहे, कॉमन मॅन आहे, अशी सो ऑन लिस्ट आहे. त्यानंतर ते कोणत्या माध्यमातून ते इन्फॉर्मेशन देत आहात, ओरल देत आहात, रिटर्न मध्ये देत आहात, व्हिडिओ, ऑडिओ, सोशल मीडिया, कॉलच्या माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून, ऑनलाईन कंप्लेंटच्या माध्यमातून देत आहात. त्यानंतर कोणता मीडियम आहे तो, FIR आहे, NCR आहे. त्यानंतर पुढच्या पार्ट मध्ये पोलीस ती इन्फॉर्मेशन ग्रॅब करतात किंवा नाही करत. नसेल करत मग यामधून एक पुढचा पार्ट आपल्या समोर येतो एसपीचा. एसपी कडून नसेल होत तर मॅजिस्ट्रेट कोर्ट, मॅजिस्ट्रेट कडून नाही होत तर मग बाकीचे सुप्रीम जे काही हायरार्की ऑफ कोर्ट आहेत तिथून आपण तशा प्रकारच्या जर्नीला स्टार्ट करतो. आणि मग ही एक सिच्युएशन आपल्या समोर येते, त्यामध्ये आपण व्यवस्थितपणे या जर्नीला स्टार्ट करतो. जर्नी स्टार्ट झाल्यानंतर वन्स द मॅटर विल बी स्टेट बिफोर द कोर्ट, त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन पार्ट येतो. इन्व्हेस्टिगेशन पार्ट मध्ये एखाद्या व्यक्तीला अटक होत असेल, ते अटक झालेल्या व्यक्तीचे अधिकार ते ऍज अ ऍडव्होकेट म्हणून आपल्याला माहिती पाहिजे. बेल मिळण्याचे अधिकार हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि संपूर्ण प्री इन्व्हेस्टिगेशन स्टेजेस पासून एकदम चार्जशीट पर्यंतचा मॅटर आपल्याला माहिती पाहिजे. चार्जशीट पर्यंत मॅटर झाल्यानंतर त्यावर आर्ग्युमेंट, फायनलायझेशन ऑफ चार्जेस. फायनलायझेशन ऑफ चार्जेस मध्ये जर काही चार्जेस फायनल नाही झाले तर त्या व्यक्तीला मिळालेले डिस्चार्ज. जर फायनलायझेशन ऑफ मॅटर झाल्यानंतर त्या व्यक्तीसाठी टाईप ऑफ ट्रायल पैकी एक पर्टिक्युलर ट्रायल. त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन ऑफ प्रोसिक्युशन साईड झाल्यानंतर त्या इन्व्हेस्टिगेशन मधून जे फायनलायझेशन ऑफ चार्जेस झाले त्या चार्जेसच्या संदर्भामधले असलेले एव्हिडन्सेस, विटनेसेस, त्या संदर्भामधले ट्रायल, एक्झामिनेशन इन चीफ, क्रॉस एक्झामिनेशन, री एक्झामिनेशन, डिफरंट काइंड ऑफ एव्हिडन्सचं प्रोडक्शन, समन टू द विटनेसेस, समन टू द विटनेसेस who are detained in prison, समन टू द को, ज्याला आपण म्हणू शकतो की बाबा सह आरोपी, को अॅक्युज ज्याला आपण म्हणत असतो, तो एक पार्ट. मग अशा प्रकारचा एक पार्ट येतो. त्यानंतर एकदा कन्क्लुजन ऑफ एव्हिडन्स झाल्यानंतर एक आर्ग्युमेंट, जजमेंट, त्यानंतर पनिशमेंट, अपील हा एक संपूर्ण पार्ट असतो. मग ही एक जर्नी आपल्याला नॉट ओनली फॉर द प्रॅक्टिकल पर्पज मधून बघायची आहे, पण जे नवीन क्रिमिनल ऍक्ट आले आहेत त्यावर आपल्याला भर देऊन या सगळ्या जर्नीला शिकायचं. त्यामुळे BNSS असेल,
किंवा BNS असेल किंवा BSA असेल, ह्यांच्यावरही आपल्याला भर द्यायचा आहे आणि त्या माध्यमातून आपण या संपूर्ण जर्नीला कन्क्लूड करू, जेणेकरून तुम्हाला आफ्टर एंड ऑफ द सेशन्स, एंड ऑफ द कोर्स हे लक्षात येईल तुम्हाला खरंच काही ना काही माहिती झालंय की एखादी क्रिमिनल केस कशा प्रकारे लढण्यात यावी. आणि अजून एक पार्ट त्यामध्ये येतो, आपण ऍज अ ज्युनियर ऍडव्होकेट म्हणून म्हणू किंवा ऍज अ लॉ स्टुडंट म्हणू, उतावीळ असतो. उतावीळ म्हणजे आपल्याला फक्त हे असतं, लवकरात लवकर केस सॉल्व्ह व्हावा, कशा प्रकारे व्हावा, आम्हाला फक्त एवढं सांगा की बाबा कोणता मॅटर कोणत्या कोर्टमध्ये कशा प्रकारे चालवावा. तो उद्देश नाहीये आपल्या कोर्सचा. आपला उद्देश आहे की तुम्ही स्वतः ते कशा प्रकारे समजू शकाल, की तुमच्याकडे जर एखादी केस आली, त्याचा FIR तर तुम्ही इंटरप्रिटेशन केलं, प्रायव्हेट कंप्लेंटचं तुम्ही इंटरप्रिटेशन केलं, तर तुम्ही स्वतः त्या केसला कशा प्रकारे चालवू शकाल, त्यावर आपला भर असणार आहे. दॅट इज वाय माइट बी यू विल थिंक की सेशन थोडेसे लेंथी जात आहेत, तुम्हाला काही शिकायला मिळत नाहीये, पण त्या गोष्टीकडे निग्लेक्ट करा. या संपूर्ण जर्नीमध्ये आपल्याला अशा गोष्टींकडे लक्ष द्यायचं असणार आहे, ज्या जर्नीला आपण व्यवस्थितपणे सुरळीतपणे जर घेऊन गेलो तर ऍटलिस्ट तुम्हाला कोणत्याही केसेस जरी आल्या, म्हणजे त्या सिरियस केसेस असल्या किंवा नॉन सिरियस असल्या, त्यामध्ये 3 वर्षाची शिक्षा असली, 2 वर्षाची असली किंवा 10 वर्षाची किंवा आजीवन कारावास किंवा फाशीची शिक्षा, त्या दोन्ही ट्रायल तुम्ही स्वतः कशा प्रकारे चालवू शकाल ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. बाकीचे पुस्तकी नॉलेज तुम्ही वाचू शकता, इंटरनेटवर सगळीकडे उपलब्ध आहेच नॉलेज, पण आपल्याला या संपूर्ण जर्नीमध्ये काय आहे की ज्या डिफरंट काइंड ऑफ स्टेजेस असतात ना कोणत्याही क्रिमिनल जर्नी मधल्या, त्यावर फोकस करायचा आहे. म्हणजे स्टार्टिंग आपण क्राईम पासून करू, प्री इन्व्हेस्टिगेशन स्टेजेस पासून करू, त्यानंतर हळूहळू प्री ट्रायल स्टेजेस, ट्रायलच्या स्टेजेस, जजमेंट असेल, पनिशमेंट अपील असेल, इथपर्यंत आपण जाऊ. आणि या माध्यमातून मग आपल्याला क्रिमिनल जर्नी एक संपुष्टात आणता येईल आणि या संपूर्ण जर्नीमध्ये आपण न्याय देऊ शकू. पण न्याय कधी मिळू शकतो आपल्याला? न्याय या सिच्युएशन मध्ये मिळू शकेल ज्यावेळेस तुम्ही संपूर्ण लक्ष देणार कोणत्या गोष्टींकडे? बेसिक्स गोष्टींकडे. कोणताही FIR माझ्यासमोर ज्यावेळेस येतो, जसं की एक पर्टिक्युलर पार्ट या ठिकाणी आपण FIR बद्दल बघायचा प्रयत्न केला. अलाउ मी अ सेकंड, आय एम जस्ट शेअरिंग दी वन ऑफ दी कॉपी ऑफ FIR ओव्हर हिअर. ओके, हा एक FIR ची कॉपी आपल्या समोर आहे. ठीक आहे, या FIR च्या कॉपीमध्ये जर ही केस मला सॉल्व्ह करायची असेल, ठीक आहे, तर व्हॉट आय हॅव टू डू, की बाबा मला हा FIR कशा प्रकारे वाचायचा ते मला जमलं पाहिजे. त्यानंतर ह्या सेम पार्ट मध्ये अजून एक मोठा पार्ट येतो, ज्याला आपण म्हणू शकू फर्स्ट शेड्यूल. जस्ट अलाउ मी अ सेकंड, आय एम जस्ट शेअरिंग दी स्क्रीन अगेन विथ यू. वो जो बाबा ऑन, ठीक आहे, हा एक पार्ट आणि ह्यामध्ये असलेलं फर्स्ट शेड्यूल. आय एम जस्ट गिव्हिंग द आयडिया. ठीक आहे, हे एक वेगळी फाईल आहे, पण तुम्हाला एक आयडिया लक्षात येते यामध्ये की आपल्या या जर्नीला कशा प्रकारे स्टार्ट करायचं असणार आहे. ओके, बघा आपण काय करणार आहोत या संपूर्ण जर्नीमध्ये, की हे जे FIR असतात ना आपल्यासमोर एखादा व्यक्ती कंप्लेंट घेऊन आला, वी जस्ट हॅव टू क्रॉस चेक सेक्शन काय आहे याचा. BNSS आहे का? BNS आहे. सेक्शन आहे 285. मग BNSS चा फर्स्ट शेड्यूल मध्ये जाऊ आपण. त्या फर्स्ट शेड्यूल मध्ये जाऊन त्या पर्टिक्युलर सेक्शनला चेक करायचा प्रयत्न करू. म्हणजे 285 सेक्शन असेल तर वी जस्ट हॅव टू क्रॉस चेक मध्ये 285 सेक्शन आपल्या समोर असला. अलाउ मी अ सेकंड, आय एम जस्ट शेअरिंग दिस स्क्रीन. ठीक आहे, बघा हा एक पर्टिक्युलर पार्ट आपल्याला बघायला मिळते. हा 285 सेक्शन. ठीक आहे, यामध्ये पनिशमेंट किती आहे? जसं की हा पहिला कॉलम आहे BNS भारतीय न्याय संहितेचा सेक्शन, त्यानंतर त्या संदर्भातलं डिस्क्रिप्शन, त्या जो काही क्राईम असेल त्याचं डिस्क्रिप्शन, किती शिक्षा मिळायला हवी तो एक पर्टिक्युलर पार्ट, हा केस मध्ये ऑफेन्स जो काही आहे तो बेलेबल आहे नॉन बेलेबल आहे का तो एक पार्ट, कॉग्निझेबल आहे नॉन कॉग्निझेबल आहे तो एक पार्ट, आणि कोणत्या कोर्टमध्ये त्याचे केस वगैरे चालली.
मग ह्या सिच्युएशन मध्ये आपण ही जी जर्नी घेऊन जातो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की हा जर एखादी केस ज्यामध्ये 285 सेक्शन असेल तर ह्यामध्ये ही जी काही केस असेल ह्याचा ट्रायल कोणत्याही मॅजिस्ट्रेट मध्ये चालेल. मग कोणत्याही मॅजिस्ट्रेट म्हणजे काय, त्या एरियामध्ये त्या तालुक्याच्या लेवलमध्ये जे ज्युरिस्डिक्शन असेल पोलीस स्टेशनचं, त्या क्राईमच्या प्लेसचं, त्या एरियामध्ये असलेल्या मॅजिस्ट्रेट समोर ती केस चालेल. हा एक पार्ट आपल्याला या फर्स्ट शेड्यूल मधून लक्षात येतो. त्यानंतर हा जो काही ऑफेन्स आहे 285 शेड्यूलचा, हा सेम जेव्हा आपण अजून व्यवस्थितपणे चेक करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की हा जो ऑफेन्स आहे तो कॉग्निझिबल आहे की नॉन कॉग्निझिबल आहे, बेलेबल आहे की नॉन बेलेबल. आणि हा जो ऑफेन्स आहे हा जनरली आपल्या समोर कॉग्निझिबल इन नेचर आहे. हा एक पार्ट लक्षात आला. त्यानंतर या बेलेबल वाल्या पार्ट मध्ये लक्षात येतं हा बेलेबल ऑफेन्स आहे. म्हणजे हा जो एफ आय आर आपल्या समोर आहे, हा एफ आय आरच्या माध्यमातून जर मला माझ्या क्लायंटला गाईड करायचं असेल तर आय कॅन इझिली गाईड देम. माननीय सन्माननीय क्लायंट साहेब, तुम्ही जी एफ आय आर आहे ना, तुम्ही एकदम साधी एफ आय आर आहे सन्माननीय. तुमच्या एफ आय आर ही कॉग्निझिबल ऑफेन्सची आहे त्यामुळे एफ आय आर दाखल झालाय. हा एक पार्ट लक्षात आला. हा जो काही ऑफेन्स हा बेलेबल आहे त्यामुळे तुम्हाला बेल मिळण्याचा अधिकार आहे. पण ते क्लायंटला सांगायचं नसतं जनरली. बऱ्यापैकी काय असणार आहे, आपण त्या केसेस हँडल करू. हा बाबा आम्ही तुम्हाला बेल घेऊन देऊ. आणि बेलेबल ऑफेन्स असल्यामुळे बेल मिळणारच त्याला. आणि त्यानंतर ह्याचं ट्रायल जे काही आहे ते कोणत्याही मॅजिस्ट्रेटमध्ये चालेल. म्हणजे लोकल कोर्टमध्ये आपल्याला बेल ऍप्लिकेशन घेऊन जायचंय तर त्याला अरेस्ट केलं असेल तर. मग अशा प्रकारे वन बाय वन स्टेप्स मध्ये आपण स्टेप टू स्टेप या जर्नीला स्टार्ट करतो. आणि ही जर्नी म्हणजे काय आहे, तुम्हाला हे स्वतः नॉलेज यायला पाहिजे की कशा प्रकारे आपण कोणत्याही केसेसला चालवत असतो. असं नको व्हायला की दरवेळेस तुम्ही सेशन झाल्यानंतर सुद्धा, कोर्स समाप्त झाल्यानंतर सुद्धा तुम्ही कन्फ्युज असाल. नाही, एकदा कोर्स व्यवस्थितपणे अटेंड केला तर तुमच्यामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये ते कोणतंही कन्फ्युजन नको. या व्यतिरिक्त समजा आपल्याला या संपूर्ण एफ आय आर मध्ये एक गोष्ट लक्षात आली की बाबा या ठिकाणी फक्त एकच सेक्शन होता. पण असे काही एफ आय आर असतात ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्तही सेक्शन असतात. मग त्यावेळेस कशा प्रकारे करायचं, त्याचा ट्रायल कोणत्या प्रकारे चालेल, आपण एक पार्ट येतो. कोणत्या कोर्टमध्ये बेल मिळेल, कोणत्या कोर्टमध्ये ट्रायल चालेल, त्याला कॉग्निझिबल ऑफेन्स मानावं का की नॉन कॉग्निझिबल मानावं. मग हा एक संपूर्ण पार्ट आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे आफ्टर आफ्टर एंड ऑफ द 1 वीक तुम्ही ऍटलिस्ट या पोझिशन मध्ये असाल की तुमच्याकडे एखादा क्लायंट जर एफ आय आर कंप्लेंट जरी घेऊन आला तरी तुम्ही त्यावर थोडंसं इंटरप्रेट करू शकाल. ऍटलिस्ट काय करायचंय, कुठे जायचंय, कोणत्या कोर्टमध्ये जायचं, दॅट्स इट. एवढं जरी पार्ट आपल्याला लक्षात आलं ना तरी आपण आरामात केसेस मॅनेज करतो. कारण की एक जर क्लायंट आला आपल्याकडे तर काय होतं नेमकं, एक रोज रोज तर काही लगेच तर केसेस काही चालत नाही. थोडासा आपणही वेळ घेतो 1-2 दिवसाचा त्या जर्नीमध्ये. आणि त्या वेळ घेतल्यानंतर आपण हेही समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो की त्या व्यक्तीने जर माझ्याकडे आला असेल, मला एफ आय आर दाखवली असेल, मला हे लक्षात आले की नाही हे आहे, हे बेलेबल ऑफेन्स आहे की नॉन बेलेबल आहे, हा बेलेबल आहे. मग मी काय करेल, एक बेलेबल ऑफेन्सचा ड्राफ्ट तयार करून घेईल, खास करून रिगार्डिंग दी बेल ऍप्लिकेशन. मग जे आपण या संपूर्ण जर्नीमध्ये एक बेलेबल ऑफेन्सच्या संदर्भामधला पार्ट पाहणार आहोत. हा पार्ट आपल्याला कामात येईल. हा रेडीमेड पार्ट आपण पाहू. मग ह्यामध्ये काय करू, आपला क्लायंट, त्याची एफ आय आरचा नंबर, त्याचं नाव, गाव, पत्ता 2 ठिकाणी ऍड करू आणि हेच ऍप्लिकेशन घेऊन त्या पर्टिक्युलर कोर्टमध्ये जाऊ. जे पर्टिक्युलर कोर्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं फर्स्ट शेड्यूल मध्ये, त्या कोर्टमध्ये आपण जाऊ. म्हणजे या ठिकाणी आपण मॅजिस्ट्रेट कोर्टमध्ये जाऊ, तिथे जाऊन बेल ऍप्लिकेशन दाखल करू. म्हणजे जर्नी एकदम सोपीशी आहे. पण काय होतं, आपल्या समोर माहीतच नसतं ना काय करायचं काय नाही. पण कोर्ट प्रॅक्टिसचा प्लॅटफॉर्म थ्रू आपण जे काही क्ल्यू तुम्हाला माहित नाहीये ऍज अ ज्युनियर ऍडव्होकेट म्हणून, ते क्ल्यू शोधण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला पाठांतर करायचं असेल करा, नाही करायचं असेल नका करू. पण ज्या युक्त्या आपल्याला लावायच्या आहेत त्या लिहून ठेवायच्या, वाचून ठेवायच्या, पाहून ठेवायच्या. जेणेकरून काय होतं, कोणत्याही केसेस जरी आला तुमच्या समोर त्या तुम्हाला हँडल करता येतील आरामात. मूळ मुद्दा काय असतो लोकांचा, एकदा एफ आय आर वाचल्यानंतर त्यांना नेमकं लक्षातच येते काय करायचं काय नाही करायचं. तर एक स्पेशल काइंड ऑफ पार्ट आपल्या समोर असणार आहे
कोणत्या ऑफेन्सेससाठी कोणते डिफेन्स आपण घेऊ शकतो. त्याच्या काही स्पेशल नोट्स आहेत. यू कॅन गो थ्रू दॅट पर्टिक्युलर नोट्स. त्या तुम्हाला ऍप्लिकेशन मध्येच मिळतील ऍक्सेस वगैरे मिळाल्यानंतर. ओल्ड बॅचसाठी तो ऍक्सेस ऑलरेडी अवेलेबल आहे, बट न्यू स्टुडंट ज्यांनी जॉईन केलं असेल क्रिमिनल वाल्या पार्टमध्ये त्यांच्यासाठी तो ऍक्सेस वगैरे देण्यात येईल. हे सगळे सेशन वगैरे स्टार्ट झाल्यानंतर आरामात. मग त्या माध्यमातून तुम्हाला हेही लक्षात येईल की हे जे डिफरंट काइंड ऑफ ऑफेन्सेस आहेत आपल्या FIRच्या जर्नीमध्ये, FIR मध्ये, त्या प्रत्येक ऑफेन्सेससाठी कोणते कोणते डिफेन्स घेतले जातात त्याचे लिस्ट. त्याच्याने काय होतं, आपल्यालाही मदत होते. आणि जे डिफरंट काइंड ऑफ रेडीमेड फॉर्मॅट्स आहेत ना, ते पण आपण बघायचा प्रयत्न करू. आणि ते डेली लाईफ मध्ये कामात येतात. बऱ्याच वेळेस आपल्याला असंही होतं, जे विटनेस आहेत किंवा जे क्लायंट आहेत आपले किंवा आपला आरोपी असेल, संदिग्ध व्यक्ती आहे, यांनाही भेटायला जावं लागतं पोलीस स्टेशनमध्ये. त्याचे वेगळे फॉर्मॅट असतात, ते आपल्याला माहिती पाहिजे. त्याची एक डिफरंट प्रोसिजर असते, ती आपल्याला माहिती पाहिजे. मेनी मोर थिंग्स आले ज्यावर आपल्याला भर द्यायचा आहे. म्हणजे या संपूर्ण जर्नीमध्ये आपण A to Z स्टेजेस तर शिकणारच आहोत, पण तुम्ही केसेस कशा प्रकारे चालवायचं तेही तुम्हाला शिकायला मिळेल. तो हा एक पार्ट आहे. ठीक आहे. तर तुमचे जर काही क्वेरीज असले या कोर्सच्या संदर्भामध्ये तर ते विचारू शकाल तुम्ही. आणि अजून काही सजेशन असले की ज्या गोष्टी आपण या कोर्समध्ये ऍड करू शकतो, तो पण पार्ट तुम्ही सांगा, जेणेकरून आपल्या सर्वांना जर बेनिफिट होत असेल तर त्याही पार्टला आपण ऍड करू. आफ्टर एंड ऑफ द डे फायदा व्हायला पाहिजे स्टुडंटला. सो वी आर हिअर टू गिव्ह इच अँड एव्हरीथिंग रिगार्डिंग ऑल दिस प्रोसिजरल पार्ट. त्यामुळे या जर्नीला आपण व्यवस्थितपणे सन्मानपूर्वक माध्यमातून एंड अप करू शकू. त्या माध्यमातून आपण विचार करू, जेणेकरून आफ्टर एंड ऑफ द कोर्स तुम्हाला हे पश्चाताप नको व्हायला की तुम्ही जी काही फीस पे केली असेल ती वाया गेली, तर तुमचा वेळ जो काही होता तो वाया गेला. त्यामुळे प्रयत्न करायचा सेशन लाईव्ह अटेंड करायला. रेकॉर्डेड सेशन मी सुद्धा पाहत नाही आणि तुम्ही पाहणार नाही. एवढा वेळ कुणाकडे नसतो रेकॉर्डेड सेशन पाहायचा. त्यामुळे रेकॉर्डेड सेशन अटेंड न करता लाईव्ह सेशन अटेंड करायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हालाही थोडं लक्षात येईल सगळा पार्ट रेग्युलर वे मध्ये. म्हणजे काही क्वेरीज असल्या की आपण विचारू शकतो. आणि अजून एक पार्ट लक्षात ठेवायचा, ज्युनियर ऍडव्होकेट म्हणून सुरुवातीच्या अर्ली स्टेजेस मध्ये सेक्शन कोणता आहे, त्या सेक्शनचं महत्व काय, या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही. फोकस करायचं आहे ट्रायलचा पार्ट किंवा त्या केसेसची जर्नी कशी चालते त्यावर. सेक्शन वेक्शन आरामात आपण 10-20 वर्षामध्ये पाठ करू शकतो. त्यामुळे एखादा व्यक्ती येऊन स्वतःचं नॉलेज देत असेल, अरे अमुक अमुक ऍक्टचा अमुक अमुक सेक्शन, अमुक अमुक ऍक्टचा ढमुक ढमुक सेक्शन, या अंतर्गत हे होतं ते होतं, त्याकडे लक्ष नाही का देऊ. आपण ज्युनियर आहोत, आपला कॉन्फिडन्स लूज नाही होऊ द्यायचा. त्या माध्यमातून आपल्याला स्वतःचा कॉन्फिडन्स कधी बूस्ट होईल, ज्यावेळेस आपण या जर्नीला शिकू. जर्नीला शिकल्यानंतर जेव्हा डिफरंट काइंड ऑफ FIR आपल्या समोर येतील, त्याला आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आणि त्याला जर आपण सॉल्व्ह करू शकलो तर ते आरामात ते सेक्शन जर आपण आधी वाचले असेल, पाठांतर झालं असेल हळूहळू, तर ते आरामात 6 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर आपल्याला स्वतःच आठवण राहतात. त्यामुळे ॲज अ ज्युनियर म्हणून कोण किती बडबड करत आहे कोर्टमध्ये, त्याचे एवढे तोंडी सेक्शन पाठ राहिले, त्यामध्ये इम्प्रेस व्हायची गरज नाहीये. इम्प्रेस कधी व्हायचं, जो एखादा नवीन व्यक्ती असेल ज्याने तुमच्यासोबत प्रॅक्टिस स्टार्ट केली आणि त्याला हे सगळं पाठांतर असेल, त्याला या सगळ्या ट्रायल बद्दल माहिती असेल, त्यावेळेस इम्प्रेस व्हायचा. सिनियरशी इम्प्रेस होऊन चालणार नाहीये. काय होतं, एक कॉम्प्लेक्स निर्माण होतो की मग आपण त्या प्रॅक्टिसला सोडायचा प्रयत्न करतो. त्यामुळे प्रयत्न करायचा की आपण स्वतःला अपग्रेड कसं करू शकू ऍज कम्पेअर टू की दुसऱ्यांशी कम्पेअर करण्यापेक्षा. मग तो एक पार्ट असणार आहे. ठीक आहे. तो इफ यू हॅव एनी क्वेश्चन यू कॅन आस्क अस नाऊ. आणि तुमच्या जर मित्रांना कोणाला जॉईन करायचे असले ही संपूर्ण जर्नी, यू कॅन इन्फॉर्म टिल टुमॉरो. ओके. जी सर. AK. जी सर, काही क्वेश्चन आहे तुमचा? बोर झालात का बाबांनो, की झोप लागली तुम्हाला, की भूक लागली तुम्हाला? तर मी विचारू का एक विचार. मी विचारू का? हा विचारा. जी गिरीशजी. हा सर, FIR दाखल एक झाली असेल आणि इयरफोन अटॅच फिटनेस करूया मग दाखल झाला, विचारा. मग पुढे काय होतं त्या प्रोसेस मध्ये? हो, आता विचारा.
FIR दाखल झालेली हो विदिन 60 to 90 days चार्जशीट दाखल करायचं असतं ना, हो तर ते दाखल नाही झालं तर मग ती FIR काय होती पुढे मग? ते दाखल नाही झालं तर हॅलो, ती FIR कंटिन्यू FIR चालू असते. पार्ट काय असतो त्यामध्ये, एक नाही जर्नी बघा. FIR रजिस्टर झाली, FIR रजिस्टर झाली 16 to 19 days असताना तर त्या केसमध्ये चार्जशीट दाखल नाही झालेलं, हो, तुमचा मग प्रश्न पुढे. लक्षात आला मला. मी त्याचंच उत्तर देते ओके आता. ठीक आहे. ओके प्रश्न हाच आहे ना, की बाबा एक FIR, जसं की आपल्या समोर एक FIR आहे ओके 17/7/2026 ची. येणाऱ्या ओके 90 दिवसामध्ये ती दाखल नाही झाली आहे. एवढाच एक पार्ट आहे ना. त्यानंतर काय होईल ते FIRचं? त्या हो FIRचं जनरली हे होतं, कोर्ट इज गोइंग टू क्रॉस चेक. एकतर कोर्ट पोलिसांना विचारेन, जी प्रॉसिक्युशन साईड असेल त्यांना विचारत असणार आहे कोर्ट, की बाबा हं, ते जागी आहात तुम्ही की झोपले आहात. मग बऱ्याच वेळेस अशा केसेसमध्ये डिरेक्टली केसेस डिसमिस काही होत नाही. ते नंतरचा पार्ट येतो. पोलिसांना एक संधीही देण्यात येते की बाबा सप्लिमेंटरी काहीतरी तुम्ही इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट करा. नाहीतर मग तसं नाही झालं तर क्लोजर रिपोर्ट तरी तुम्ही सबमिट करा. म्हणजे नाही FIR पण संदर्भामध्ये जर चार्जशीट नाही झाली तर त्याच्या ओके मोबदल्यामध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल करावी लागते की बाबा वी डन दिस इन्व्हेस्टिगेशन, आणि त्या इन्व्हेस्टिगेशनची अंती आम्हाला काही मिळालं नाहीये. हा एक ओके पार्ट त्या ठिकाणी होतो, ती क्लोजर रिपोर्ट येते. त्या व्यतिरिक्त मग अजून एक पार्ट त्यामध्ये येतो, तो म्हणजे असणार आहे की पोलीस जर क्लोजर रिपोर्ट दाखल करत नसले तर पोलिसांद्वारे त्या ठिकाणी पुन्हा इन्व्हेस्टिगेशन, त्याला आपण री इन्व्हेस्टिगेशन म्हणतो, त्या संदर्भातला अर्ज वगैरे देण्यात येतो. हे झाले सगळी जर्नी प्रोसिक्युशन साईडची. पण जे डिफेन्स साईट असते त्याच्याद्वारे कोर्टमध्ये अर्ज वगैरे देण्यात येतात. एकतर तो ऑफेन्स कॉग्निझिबल इन नेचर असला, सिरियस इन नेचर असली तो ऑफेन्स, नॉन कंपाऊंडेबल इन नेचर असला म्हणजे ते सिरियस ऑफेन्स आहे. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. त्यामध्ये एक 90 डेज पर्यंतचा पिरियड आपल्याही लक्षात येतो. त्यानंतर मग असा एखादा व्यक्ती जर अटक असेल, कोर्टमध्ये जेलमध्ये बंद असेल, बेल मिळाली नाहीये नॉन बेलेबल ऑफेन्स मध्ये, तर तो डिफॉल्ट बेलसाठी त्या ठिकाणी एलिजिबल वगैरे होत असणार आहे. त्यानंतर सेम पार्ट मध्ये त्याच व्यक्तीद्वारे ऍप्लिकेशन कोर्टमध्ये सादर केले जातात. एक तर पहिलं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी असू शकेल, ते म्हणजे असणार आहे की बाबा या इन्व्हेस्टिगेशन न केल्यामुळे माझं नुकसान होतंय, मी हॅबिच्युअल ऑफेंडर नाहीये, माझा कोणताही क्रिमिनल रेकॉर्ड नाहीये, त्यामुळे या केसला तुम्ही डिसमिस करा. या संदर्भामधलं एक पर्टिक्युलर ऍप्लिकेशन डिफेन्सच्या साईटने त्या ठिकाणी देण्यात येतं. या व्यतिरिक्त सेम सिच्युएशन मध्ये डिफेन्स साईटद्वारे हायकोर्टमध्ये क्वेश्चन ऑफ FIRचं ऍप्लिकेशन सुद्धा देण्यात येतं की माननीय सन्माननीय हायकोर्ट, in the lower court, police followed the investigation method, and even though there are some, जो काही टाइम पिरियड होता तो समाप्त झालाय तरी सुद्धा पोलिसांद्वारे हे सगळं होत नाहीये, चार्जशीट फाईल होत नाहीये. त्यामुळे या केसमध्ये त्या FIRला रद्दबाबत करण्यात यावं, कारण की यामध्ये कोणतेही तथ्य नाहीये. बट अजून एक सिच्युएशन त्यामध्ये येते, ती म्हणजे असणार आहे डिफेन्सच्या साईडसाठी जशा प्रकारची केस असेल तशा प्रकारचे डिफरंट काइंड ऑफ कंडिशन त्या ठिकाणी लागू होतील, डिफरंट काइंड ऑफ ऍप्लिकेशन लागू होतील. त्यामुळे एकच जर्नी नसणार आहे कोणत्याही केसेसची. जेवढ्या फॅक्ट त्यामध्ये ऍड होतात तेवढ्या जर्नी असतात. ओके पण कसं हायकोर्टात जावं लागतं त्यासाठी, आवाज थोडासा कट होते. नाही हायकोर्टात जावं लागतं त्यावेळेस त्या क्वेश्चन ऑफ केसमध्ये. FIR साठी हायकोर्टला जावं लागेल. पण चार्जशीट दाखल नाही झालं तर मग खालच्या कोर्टात नाही होऊ शकत का मग? ते तो पार्ट सांगितलं मी तुम्हाला. चार्जशीट जर दाखल नाही झाली तर आपण ऍप्लिकेशन दिलं ना कोर्टला. एकतर त्या नाही हायकोर्टात केसचं जावं लागतं त्या केसमध्ये पण, चार्जशीट दाखल नाही झाले तरी पण. नाही, मी तुम्हाला FIR रद्दबाबत करण्याबद्दल म्हटलं. चार्जशीट ओके जर ओके दाखल होत नाहीये तर आपण डिरेक्टली त्याच कोर्टमध्ये मॅटर सुरू त्यांनाच म्हणत असतो की त्यांना एकतर ओके इन्स्ट्रक्शन द्या इन्व्हेस्टिगेशनसाठी किंवा या केसला रद्दबाबत करा, किंवा त्यांना इन्स्ट्रक्शन द्या क्लोजर रिपोर्ट ओके सबमिट करा म्हणून. बट ओके इट टोटली मग डिपेंडिंग ऑन असंच व्हायला पाहिजे गरजेचं नाहीये. बऱ्याच साऱ्या ओके केसेस अशाही आहे चार्जशीट फाईल झाला नाहीये, 60 दिवसापेक्षा 90 दिवसापेक्षा भरपूर वर्ष झाले. काहींना ओके 3 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, तरी सुद्धा होत नाही बऱ्याच वेळेस. मग त्यावेळेस ओके हे व्यक्ती भलेही देत असले अशा प्रकारचे ऍप्लिकेशन तरी सुद्धा कोर्ट ही हतबल असतं बिकॉज ऑफ पॉलिटिकल कंडिशन. ओके मग सर त्या इंडिव्हिज्युअल पर्सनच्या कॅरेक्टर सर्टिफिकेट वरती केस दिसते का? हॅलो, हा पुन्हा विचारा. इंडिव्हिज्युअल पर्सनच्या ज्या समथिंग जो कोणी असेल व्यक्ती त्याच्या कॅरेक्टर सर्टिफिकेट वरती केस दिसते का?
बघा, जोपर्यंत एखादा आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्या केसेसला आपण सांगू शकत नाही तो आरोपी आहे म्हणून. तोपर्यंत आपण त्याला म्हणत असतो की बाबा तो इनोसंट आहे, है ना? पण त्यामुळे मग त्याचे फायनल काय झाल्यानंतर तो एक सगळा ना पार्ट येतो. पण जे क्रिमिनल वाल्या पार्ट मध्ये आपण कोणत्या सिच्युएशन मध्ये एफिडेव्हिट देत असाल, त्यावेळेस जर तुमचं असं एफिडेव्हिट आहे जे इलेक्शनसाठी असेल, असं एफिडेव्हिट आहे ते पासपोर्टसाठी आहे, त्यावेळेस तशा सिच्युएशन मध्ये किंवा मग अशी एखादी सिच्युएशन ज्यावेळेस तुम्ही जॉबसाठी अप्लाय केले, खास करून गव्हर्नमेंट जॉब जॉबसाठी. किंवा प्रायव्हेट जॉब, ओके, त्यावेळेस जॉब. जर त्यांनी विचारलं असेल स्पेसिफिकली तुमच्या विरुद्ध जे अलिगेशन असेल त्या संदर्भातल्या केसेस मेन्शन करा, त्यावेळेस तुम्हाला ते मेन्शन करावं लागेल की बाबा अंडर ट्रायल या सगळ्या केसेस आहेत. ओके, ओके. म्हणजे सिच्युएशन नुसार काय काय विचारलं त्यात ना? सगळं सिच्युएशन नुसार असतं. काही एक फिक्स उत्तर नसतं कोणत्याही गोष्टीचं. त्यामुळे मी ओके, जर ओके. उत्तर दिलं आहे आता, त्यामध्ये हो, तुम्ही बरोबर. अजून आलं काही लक्षात. फॅक्ट ऍड केल्या ना, तर ते उत्तर ओके. चुकीचं ठरेल. बरोबर. ती रिक्वायरमेंट काय आहे त्यानुसार हो. थोडक्यात काय चेक करायचं ते? ओके, ठीक आहे. थँक्यू. जी, हू वॉज देअर? कोण प्रश्न विचारत होता? सर मी विचारू का? हो, विचारा. सपोज एखाद्याने खोटा आरोप लावून त्यांच्यावर FIR रजिस्टर केली असेल आणि पोलिसांनी ती FIR घेतली असेल. पण मग हो. नंतर FIR रजिस्टर झालीये, पण नंतर ते मॅटर कोर्टापर्यंत गेलंच नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो, की ती तिथेच क्लोजिंग केली FIR, की इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय आलं नाही म्हणून ती कोर्टापर्यंत गेली नाही, की मग पोलिसांनी ती तिथेच्या तिथेच क्लोज केलं, की की प्रत्येक वेळेला FIR झाली की ती कोर्टात जायलाच पाहिजे असं काय आहे का? बघा, एक पार्ट तुम्हाला बघावा लागेल. जर FIR रजिस्टर झाले ना, यू हॅव टू गो बिफोर द कोर्ट. मग तुमचं जे हं. बद्दल बोलत आहात ना, त्यामध्ये अजून काहीतरी फॅक्ट असेल. एकतर ती FIR नसेल, NCR असेल. ते एक तुम्हाला नाही, नाही. क्लिअर करून द्यावं नाही, लागेल. FIRच आहे ते. FIRच आहे. FIRच असेल, मग पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू असेल कदाचित. ओके. हां. त्यामुळे ते नाही, बऱ्याच वेळेस केसेस काय होतात, FIR दाखलही होतात, पण कोर्टपर्यंत हां. ते घेऊन जात नाही. कारण की त्यांना प्री इन्व्हेस्टिगेशन घेऊन जावं लागतं कोर्टसमोर, की बाबा असं-असं आहे सगळं. जर असं म्हणजे सेटलमेंट जसं वगैरे की पोलिसांबरोबर केली, तर मग ते तिकडच्या तिकडे दाबलं जातं प्रकरण इन सर्टन नाही, असं केसेस? एकदा FIR झालं की पोलीस कोर्ट समोर घेऊनच जावं लागणार आहे. पोलिसांना तो अधिकार नसतो तिथल्या तिथे दाबायचा. पण ते सेम पार्ट मध्ये ना, आता ते BNSSचा पार्ट आलाय ना, तो आपण त्यामध्ये इन्क्लूड करू ना, त्यावेळेस अजून तुमचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्यवस्थितपणे मिळेल. कारण की आणि आता त्यामध्ये पोलिसांना बऱ्यापैकी पॉवर मिळाल्या नवीन ऍक्टच्या अंतर्गत. ओके. तुमचं ओके. उत्तरामध्ये वेगळ्या फॅक्ट पण ऍड केल्या तरी त्याचं उत्तर मिळू शकेल आपल्याला. जी गिरीशची काही म्हणजे प्रश्न एव्हरी विचारत होत्या. FIR हॅज टू बी प्रेझेंट इन फ्रंट ऑफ कोर्ट. राईट. विदिन 24 अवर्स आपल्याला घेऊनच जायचं असणार आहे ना त्यामध्ये. 24 अवर्स म्हणजे थोडं डिलेही करतात आणि काहीतरी कारणं देतात कोर्ट समोर. म्हणजे सपोज एखाद्या मेडिकल ऑफिसर आहे किंवा एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलने एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलला मेडिकल ऑफिसर गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या मेडिकल ऑफिसरने एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलच्या म्हणजे हॉस्पिटलवरच त्यांनी हे केलं की तिथे अनधिकृत म्हणजे इलिगली तिथे स्पीड अबॉर्ट होत आहेत म्हणजे चाइल्ड अबॉर्ट होत आहेत. गर्ल चाइल्ड हम्म. म्हणा असं जे पण काय आहे ते. अशा वेळेला त्यांनी त्या हॉस्पिटलवर त्यांनी ती FIR टाकली आणि हम्म. FIR झाली पण डॉक्टर्सची नावं स्पेसिफिक नव्हती, पण त्या हॉस्पिटलवर टाकली आणि इतर डॉक्टर्स असं त्याच्यामध्ये होतं. कोणाचं पर्टिक्युलरली नाव मेन्शन नाही झालं. तर पुढे त्या FIRचं काय होईल? FIR मध्ये ना 2 गोष्टी होतात. जनरली हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये जर तुम्ही अशा प्रकारचे FIR दाखल करताना, त्यावेळेस हां, सडनली सेम सिच्युएशन मध्ये जे प्रॉसिक्युशन साईड असते म्हणजे पोलीस, यांना त्या हां, पर्टिक्युलर मेडिकल बॉडीज असते, प्रत्येक स्टेटची हां, असेल किंवा नॅशनल लेवलची, त्यांना इन्फॉर्म करावं लागतं आणि त्यानंतर हां, त्या बॉडीद्वारेही ते इन्व्हेस्टिगेशन होतं. म्हणजे त्यांच्यासमोर हे जे काही डॉक्टर असेल तिथले त्यांना प्रस्तुत करण्यात येईल, त्यांना ते प्रश्न विचारण्यात येतात की बाबा ते अबॉर्शन वगैरेचा जो काही पार्ट होता ते तुम्ही करत होता का? मग तो सगळा पार्टी त्या हां, ठिकाणी होतो. मग पॅरलल दोन्ही सिच्युएशन चालतील. एकतर हे पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन मधून एक जर्नी आपल्याला बघायला मिळेल क्रिमिनल वाल्या पार्टची, आणि सेम हं, जर्नी आपल्याला हे जे आरोपी आहेत यांच्या विरुद्ध हं. सुद्धा एक मेडिकल लेवलला चालणार आहे, मेडिकल काउन्सिलच्या समोर. मग त्या हां, काउन्सिल एक्झॅक्टली. समोर जी जर्नी चालेल त्यामध्ये त्यांचे लायसन कॅन्सल होऊ शकतील प्रॅक्टिसचे, मेडिकल प्रॅक्टिसचे. आणि हं. पोलिसांसमोर जी जर्नी चालेल, त्यांनी जे अपराध केले त्या संदर्भामध्ये त्यांना आरोपपत्र वगैरे दाखल करून, चार्जशीट वगैरे दाखल करून पनिश वगैरे करण्यात येईल. ही एक जर्नी असणार आहे. मग हा एक पार्ट असतो. डिपेंड करत ओके. असणार आहे. वी हॅड वन ऑफ दी केस फ्रॉम दी पटियाला.
पटियाला नाही, दिल्लीचा थोडासा एरिया होता. त्यावेळेस काय झालेलं, एक डॉक्टर वगैरे होते. हम्म. त्या डॉक्टरांची त्या पर्टिक्युलर हॉस्पिटलमध्ये ना हृदयाचं ट्रान्सप्लांट वगैरे व्हायचं. खास करून ते हृदयाचं ट्रान्सप्लांट सांगण्यापेक्षा ते स्मगल वगैरे करायचे. हा, एक ओके. छोटंसं मूल होतं त्या ठिकाणी 5-6 वर्षाचं. त्या मुलाचं डोळ्याचं ऑपरेशन होतं. तो थोडासा ब्लाइंड होता, ब्लाइंडनेस होता त्याला. त्यामुळे तेवढ्या वयामध्ये त्याचं ऑपरेशन होईल आणि तो सुरळीतपणे पाहू शकेल या संदर्भामधला एक पार्ट होता. हम्म. त्यापैकी त्या संपूर्ण केसमध्ये डोळ्याचं ऑपरेशन न करता त्या डॉक्टरांनी हृदयच काढलं त्या व्यक्तीचं ओके. आणि हृदयच ते ट्रान्सप्लांट केलं. आणि हे जर्नी जेव्हा त्या डॉक्टरांच्या अंडर ऑपरेशन वगैरे होणार होतं, त्यांना हे सगळं लक्षात आलं, की बाबा आपल्या हॉस्पिटलचा प्रकार आहे. त्यामध्ये त्यांनी मग एक कंप्लेंट वगैरे दाखल केलेली. मग 2 गोष्टी झाल्या. मेडिकल काउन्सिल बॉडी समोर गेल्यानंतर तो मॅटर त्या डॉक्टरांचं ते लायसन कॅन्सल झालंय परमनंट. त्या हॉस्पिटलमध्ये सपोर्टिंग लोक होते त्यांचाही तो कॅन्सल झालाय लायसन मेडिकलचं. आणि मग क्रिमिनलवाल्या पार्टमध्ये त्या व्यक्तीला आजीवन कारावास वगैरे झालाय. त्यानंतर त्या संपूर्ण जर्नीमध्ये जे बाकीच्या स्टाफ वगैरे होतं त्यांनी कारावास आणि छोटीशी शिक्षा वगैरे झाली. पण मेल कल्प्रिट होतं त्याला तशा प्रकारे आजीवन कारावासाची शिक्षा वगैरे झाली. म्हणजे मेडिकलवाल्या पार्टमध्ये 2 जर्नी चालतात. तो टाईप ऑफ केसेसनुसार आपल्याला लक्षात येतं की काय होणार आहे नेमकं. म्हणजे जर्नी एकाच वे मध्ये असेल असं सांगू शकत नाही आपण. फॅक्ट जेवढ्या ऍड होतील तशाच डिफरंट जर्नी आपल्याला बघायला मिळतात. आणि सगळ्या गोष्टी पॅरलल वे मध्ये होत असतात. ओके. ओके. कारण अशी केस बघण्यात आलेली माझ्यामध्ये, पण ती कोर्टापर्यंत पोहोचलीच नाही. तर आय गेस की पोलिसांनी तिकडच्या तिकडे ती नाही, दाबून एकदा टाकली. एफ-आय-आर नंबर काढायचा, चेक करायचा. नाहीतर मग काय होतं, त्या क्वेरीज आपल्या सॉल्व्ह नाही झाल्या ना, मग आपण हेच हम्म. समजून चालतो की काहीतरी सेटलमेंटच झालं असेल. पण बऱ्याच वेळेस तसंही नसतं. काहीतरी वेगळं रिझन असतं त्यामागे. अच्छा. ओके. हॅलो ते सर, रिझन आपण अजून एक शोधायचा विचार प्रयत्न केला तर इट वुड बी बेटर. जी गिरीशजी, अजून एक विचारतो ना सर, काही FRA होता थोडंसं तुम्ही माईक जवळ कराल का सर? नाही, काही FIR रजिस्टर होत्या पण ते आहे ना दिसती नाही ऑनलाईन. तो काय इश्यू असेल सर? म्हणजे घरचा बघा, रजिस्टर काही होता एफ-आय-आर रजिस्टर्ड पण होतात. त्या एफ-आय-आर पब्लिक होत नाही, ऑनलाईन पब्लिक दिसत होत नाही ना, त्यामध्ये काही मॅटर प्रायव्हेट असतात किंवा फॅमिली मॅटर असतात. त्यामध्ये ते दिसत मग ते नाही. पब्लिश नाही किंवा करते का? काही मॅटर असतात ते रेप विक्टिमच्या संदर्भामधले महिलांच्या विरोधात असतात. काही मॅटर असतात ते ओके SC/ST कॅटेगरीच्या संदर्भामध्ये असतात. त्यामध्ये एक्सेप्शनल ओके मग क्रायटेरिया जे वापरतात आणि ते ऑनलाईन अपडेट नाही करत. ओके मग कंट्री रिलेटेड पण येईल ना त्यात मग? कंट्री त्यामध्ये रिलेटेड देशा तुम्हाला फक्त रिलेटेड सर तुमचा आवाज थोडासा कट होतोय. म्हणजे ओके ओके समजलं सर, समजलं. हॅलो. जी. सर हा माझा एक सर. प्रश्न होता. अच्छा, 1 बाय 1 कोण आहे? हा जयश्रीजी. मॅम. हा सर, जयश्रीजी मला नंतर अक्षयजी विचारायचं. विचारा. हो विचारा. टेबल जामीन काय असतो? टेबल जामीन कोणत्या सिच्युएशन मध्ये विचारत आहात तुम्ही? तुम्ही ह्याबद्दल विचारत आहात की बाबा पोलिसांकडूनच तो जामीन वगैरे देण्यात येतो नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सेस मध्ये फक्त सेटलमेंट करून? हा सर, म्हणजे मला माहित नाही पण मी ते ऐकलं, म्हणजे असं टेबल जामीन याच्यामध्ये की त्यालाच टेबल म्हणतात. एकदम जामीन शॉर्ट घ्यावा मध्ये लागेल. काय होतं माहितीये का, बहुतेक याच्यामध्ये त्या असतो का छोट्या मोठ्या तो केसेस, फॅमिली मॅटर्स मध्ये मोस्ट. हो, जे छोटे मोठे मॅटर असतात ना त्यामध्ये कोर्ट मधून जामीन न देता ते पोलीस स्वतःच्याच लेवलला सॉल्व्ह करत असतात. म्हणजे ती पण काय खास प्रोसिजर आहे का? म्हणजे जसं काही ऑन प्रोसिजर डॉक्युमेंटरी असते सांगण्यापेक्षा का? काही प्रोसिजर सांगण्यापेक्षा ना ती डिफॉल्ट प्रोसेस म्हणू शकू आपण. अच्छा, ओके छोट्या ओके. हा मोठ्या म्हणजे मॅटरमध्ये काय होतं, पोलिसांना जास्त डोक्याचा दही नसतो करायचा. त्यामुळे ते काय हा म्हणतात हा की बाबा एवढे एवढे पैसे द्या आणि सेटल करा तुमचा मॅटर. अच्छा, ओके ओके. हा म्हणजे मला माहित नव्हतं ते, मी 2-3 वेळेस हे ऐकलं म्हणजे आपल्याला सिनियर चॅप्टर कडनं केसेस की तो ज्या टेबल जामीन. पाहतो ना आपण, चॅप्टर केसेस ज्या हा, पाहतो ना त्यामध्येही हा सगळा पार्ट असतो. चॅप्टर केसेस म्हणजे काय ओके. असतात की बाबा आपल्या एरियामध्ये शांतता भंग न व्हावी, हं, एखादी यात्रा हं, असेल, एखादा इलेक्शनचा हं, रॅली हं, असेल, हं. त्यावेळेस जे गुंडे प्रवृत्तीचे लोक असतात त्यांना हे हा, स्ट्रोक ऑफ नोटीस पाठवतात आणि एकत्र बोलवून घेतात की बाबा तुम्हाला आम्ही तडीपार. अटक का करू नये, की तुमचा एवढा हं, क्रिमिनल रेकॉर्ड आहे, तुम्ही त्या मोर्चामध्ये त्या यात्रेमध्ये दंगा काहीतरी करू शकाल, त्यामुळे तुम्ही हं. आम्हाला सांगा शो कॉज नोटीस थ्रू की तुम्हाला का अटक करू नये, तुम्हाला का ओके. या एरियामध्ये डांबून ठेवू नये, किंवा तुम्हाला का ऍब्स्कॉन्ड करण्यात यावं, तुम्हाला या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यात यावं जोपर्यंत ती यात्रा संपत नाही, ती इलेक्शनची रॅली संपत नाही तोपर्यंत. मग अशा सिच्युएशन मध्ये त्यांच्याकडून काही पैसे ॲज अमानत रक्कम म्हणून ठेवण्यात येते हा. आणि त्यांना मग पण ते सोडण्यात ऑन येते. डॉक्युमेंट असते की ती फक्त आपली समजूतदारीने असते? नाही नाही, डॉक्युमेंट वर म्हणजे असेल. टेबल.
ओके ओके, म्हणजे Documented असते ती. मला काय असं वाटलं ते टेबल किती जामीन पैसे खाऊ म्हणजे शकतील पोलीसवाले. ठीक आहे ठीक आहे, मला काय वाटलं टेबल जामीन म्हणजे सेटलमेंट करून ते करून घ्यायचं. नाही, अच्छा, ते म्हणजे ऑन ऑन रेकॉर्ड रेकॉर्ड असतो तो कुठेतरी हो, असं. ओके हो. ओके, चालेल. थँक्यू. रेकॉर्ड नसला तर लोक किती पैसे खातील. हा, नाही नाही, नातेवाईक असतात तेच तर किनारी नाही. हा हा, पण तेच मला यामध्ये एक विचारायचं गोष्ट होतं लक्षात कारण ठेवायची असते, एक रिझनेबल अमाऊंट ऑफ मनी घेतला जातो. असं नाही की एखाद्या ओके व्यक्तीची कमाईच त्याची महिन्याची 10,000 असेल आणि त्याच्याकडून आपण 10,000, असं नसतं. एक रिझनेबल अमाऊंट अच्छा असली पाहिजे, ती घेतली जाते. अच्छा, त्याचा क्रायटेरिया असेल की असा ओके क्रायटेरिया म्हणजे रिझनेबल अमाऊंट घेतली पाहिजे असाच एक क्रायटेरिया, किती घेतली पाहिजे तसं काही ओके, नाहीये. किंवा ते ते ठरवू गुन्ह्यानुसार शकतात. किंवा पण ती एवढीही नको जास्त की ते त्या व्यक्तीला परवडणार नाही. म्हणजे एखादा अच्छा व्यक्ती अच्छा महिन्याला 10,000 कमवत असेल ना, त्याच्याकडून 15,000 मागू, असं नको व्हायला. एक रिझनेबल अमाऊंट असली पाहिजे. अच्छा, ओके, जी चालेल. अक्षयजी काही प्रश्न विचारत होता. हा सर, माझा असा प्रश्न होता, एखादी क्रिमिनल केस झाली, FIR झाली, कोर्टामध्ये केस स्टँड झाली, तर हा. त्या व्यक्तीला पासपोर्ट काढता येतो का की नाही येत? केस संपला, ट्रायल पूर्ण फेस केल्यानंतरच त्या व्यक्तीला पासपोर्टसाठी अप्लाय अच्छा, करायला लागेल. तुम्ही कोणत्या व्यक्तीबद्दल बोलत आहात? विक्टीम बद्दल बोलत आहात, पीडितेबद्दल या की समोरचा आरोपी व्यक्ती बद्दल आरोपी? आरोपी आरोपीबद्दल. बद्दल. नाही, ते काढू शकतात, जनरली काढू शकतात, पण ते पोलीस व्हेरिफिकेशन होतं ना, त्यावेळेस ते रिमार्क वगैरे मध्ये थोडंसं लिहून येतं. म्हणजे क्रिमिनल केसेस एवढ्याही काही खास नाहीये, म्हणजे जास्त सिरियस नाहीये. मग तशा केसेसचं एक व्हेरिफिकेशन रिमार्क तुमच्या त्या पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये देण्यात येते, ते लिहिण्यात येतो आणि ते तुम्हाला सबमिट करायचं. मग ते पासपोर्ट डिपार्टमेंट चेक करेल त्या ठिकाणी काय करायचं नाही करायचं. त्यांना वाटलं की नाही बाबा एवढा काही सिरियस ऑफेन्स नाहीये आणि हॅबिच्युअल ऑफेंडर सुद्धा नाहीये, मग ते अलाउ करतात बऱ्याच वेळेस. पण अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं, इंडियन लॉ नुसार जोपर्यंत हा. एखाद्या व्यक्तीवर ते एखादा आरोप संपूर्णपणे प्रूव्ह होत नाही, तोपर्यंत त्याला इनोसंट मानलं जातं. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशा जर्नीमध्ये पासपोर्ट वगैरे निघतात ते लोकांचे. ओके ओके. अजून एक प्रश्न होता सर, प्रायव्हेट कंप्लेंटमध्ये इश्यू प्रोसेस झाल्यानंतर आरोपी ज्यावेळी हजर होतो त्यावेळी त्यांना जामीन कुठल्या प्रकारचा करावा लागतो? कॅश बेल करावी लागते, श्युरिटी करावी लागते की? नाही, ते डिपेंड करतं सर, कोर्टला काय योग्य वाटतं ते. आपण नाही सांगू शकत काय करायचं असतं, कोर्ट ठरवतं. कोर्टला आपण वाटलं हा जामीन बाबा चलो हा व्यक्ती तेवढा पैसेवाला नाहीये, श्युरिटीला बोलवून ते जामीन देण्यात येते. आपल्याला वाटतं हा बाबा थोडे पैसेही येतात त्याच्याकडे, मग थोडे पैसे देऊन थोडं श्युरिटी घेऊनही करण्यात येतात. एखाद्या वेळेस मग एखादा हॅबिच्युअल ऑफेंडरच असला त्यावेळेस मग पैसेही घेतले जातात, थोडी मोठी अमाऊंट. आणि तो व्यक्ती हॅबिच्युअल ऑफेंडर आहे, वारंवार तो अपराध करतो, त्यामुळे श्युरिटी एकच्या जागेवर 2 मागितल्या जातात. डिपेंड करत असतं ते. केसचे फॅक्ट अजून ऍड करतात ना, तेव्हा कोर्ट ठरवेल ते काय करायचंय. पण असं कंपल्सरी काही नसतं. आपण आपण ठरवूनच करू असं काही नाहीये. आपण कोर्ट अशा ठरवेल, केसेस, कोर्टला काय योग्य वाटतं. हा, इश्यू प्रोसेस झाल्यानंतर कॉग्निझन्स एकदा घेतला प्रायव्हेट कंप्लेंटमध्ये, तर त्या अक्युजला प्रेझेंट होऊन समन्स इश्यू झाल्यानंतर जामिनाची प्रक्रिया करावीच लागते ना, पण त्यामध्ये की नाही करावी? हो, तिथे करावी लागेल जनरली. जर त्याला जामिनीची प्रक्रिया कधी असणार आहे, ज्यावेळेस अशी शक्यता असेल की त्याला अटक झाली आहे. तो एक हा पार्ट असेल तर त्याला करावं लागेल. पण जनरली प्रायव्हेट कंप्लेंट साध्या कंप्लेंटही असतं, त्यामध्ये असं अटॅक वगैरेही होत नाही बऱ्याच वेळेस. हा त्या हा, केसमध्ये काय मग त्यांनी फक्त रिप्लाय फाईल करायचा असतो त्या संदर्भामध्ये. समजलं. हो. अच्छा. अच्छा. म्हणजे जामिनाची प्रक्रिया मॅन्डेटरी नाही इश्यू प्रोसेस नंतर नाही, जर समन्स. मॅन्डेटरी काही नसते. ते केसच्या फॅक्ट काय आहेत त्यावर. मग एक जर आपण या ठिकाणी बघायचा प्रयत्न केला ना, की चलो समजा आपण FIR दाखल करायला गेलो. पोलिसांनी ती FIR दाखल यासाठी नाही केली कारण की इन्फ्लुएन्शियल व्यक्ती, पॉलिटिशियन व्यक्ती त्या ठिकाणी इन्व्हॉल्व होता. मग आपण काय केलं, आपण SP कडे गेलो, SP थ्रू ती FIR दाखल करायचा प्रयत्न केला. त्यांनी काही मदत केली नाही कारण की त्यांच्यावरही प्रेशर होता पॉलिटिकल. त्यामुळे आपण कोर्टच्या माध्यमातून आलो. मग हो. कोर्टच्या माध्यमातून मॅजिस्ट्रेट कोर्टमध्ये जेव्हा केस सुरू होईल, कोर्टद्वारे सांगण्यात येईल की बाबा इन्व्हेस्टिगेशन करा, पोलिसांना इन्स्ट्रक्शन मिळतील, इन्व्हेस्टिगेशन करा आणि रिपोर्ट सादर करा. आणि त्या रिपोर्ट नंतर कोर्टचं लक्षात आलं की नाही यामध्ये काही ना काही सिरियस पॉईंट आहे, समोरच्या व्यक्तीला अरेस्ट करावा लागेल. देन त्याला अरेस्ट करू आपण. मग ते ऑफेन्स जे काही आहेत त्या रिपोर्ट मधले, त्या बेसवर मग त्याने जामीन घ्यायची. मग ती बेलेबल जामीन आहे की नॉन बेलेबल जामीन आहे ते नंतर ठरेल. मग तो सगळा एक पार्ट असतो. तो डिपेंड करत असणार आहे त्या जर्नीमध्ये फॅक्ट किती ऍड होतात आणि किती नाही होत, किती सिरियस आहेत, किती नॉन सिरियस आहेत ते. पण फिक्स प्रोसेस काही नसते. ऍज अ ऍडव्होकेट म्हणून कोणत्याही क्लायंटला फिक्स प्रोसेस नसते सांगायची. खास करून जेवढे फॅक्ट ऍड होतात ना, तेवढी प्रोसेस चेंज होत जाते. ओके.
सर माझा एक क्वेश्चन होता की चेक बाउन्सची केस आहे, पण ते जे चेक बाउन्स मध्ये ते चेक बाउन्सची मी माझ्या क्लायंटची केस का टाकली, कारण त्याच्याकडे चेक अवेलेबल होते, ते बाउन्स केले आणि मी केस टाकली. पण आरोपी जो आहे तो हा हॅबिच्युअल ऑफेंडर आहे आणि त्याने खूप करोडोमध्ये सगळ्या लोकांना फसवून तो पळून गेला, तडीपार झाला. तरी पण त्याची कोल्हापूरला FIR झाली, त्याला अरेस्ट केली, 3 महिने तो होता. तोपर्यंत मी इथे चेक बाउन्सची केस टाकली. तर पहिलं त्याला समन्स रिचच होत नव्हतं, पोहोचतच नव्हते समन्स. त्याच्यामुळे वॉरंट साहेबांनी काढलंच नाही. मग मी बाय हँडची प्रोसेस केली आणि बाय हँडच्या प्रोसेसमध्ये माझ्या क्लायंटने, कारण तो तसा अवेलेबल होत नाही, त्याला इन्फ्लुएन्स करून समोर आणलं जातं थर्ड पार्टीद्वारे, म्हणून तो त्याच्या समोर आला आणि त्याला बाय हँड समन्स केली. मग हे व्हॅलिड आहे का? स्वतःच्या हाताने दिली, व्हिडिओ काढला आणि त्याच्यावर त्याची साईन पण घेतली. हो, ते व्हॅलिड आहे. इनव्हॅलिड सारखं काही नाहीये त्यामध्ये. जर म्हणजे समनने असं जर नाही ना, पोलीस बिकॉज जे बघा अपोनंट लॉयर आहेत आरोपीचे, ते म्हणतात की अशी थोडी सर्व होते समन्स, अशी सर्व नाही करत बाय हँड अरे बघा, समन्स. हे कुणी काही सांगतं कुणाचं ऐकायचं नाही. बघा काय असतं माहितीये का, जर बघा एक पार्ट येतो, मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन. अलाव मी ओके अ सेकंड. ओके ओके, हे बघा, हे 2 पार्ट असणार आहेत. एखाद्या हम्म. व्यक्तीला जर प्रोड्यूस करायचं असेल ना, सुरुवातीचा क्रिमिनल वाल्या पार्टमध्ये ना समनने पाठवण्यात येतं. समनने जर काही काम झालं नाही, तर बाय हा पोस्ट तुम्ही जाऊ शकाल समन वगैरे देऊन. जर तो व्यक्ती तुमचा ओळखीचा असला, ते वकील हा स्वतः घेऊन जाऊ शकतात किंवा त्या ऑफिस कोर्टमध्ये एखादा व्यक्ती असेल, बेलीफ असेल, त्याच्या थ्रू हा तो समन पाठवण्यात जाऊ शकतो बाय हँड हम्म. वगैरे. समनने काम नाही झालं तर वॉरंट काढण्यात येतं त्या व्यक्तीला प्रोड्यूस करण्यासाठी. हम्म. वॉरंटने जर नाही झाला तर मग पुढचा पार्ट येतो प्रोक्लेमेशनचा. प्रोक्लेमेशन म्हणजे उद्घोषणा केली जाते. न्यूजपेपर असेल, एखादा हम्म. सोशल मीडिया असेल, रेडिओ असेल, टीव्ही असेल, याच्या माध्यमातून. आणि त्याच्यामधूनही तो येत नाही आपल्यापर्यंत. त्या हम्म. इन्व्हेस्टिगेशन मध्ये साथ देत नाहीये. मग अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी होते की त्या व्यक्तीची तिथे प्रॉपर्टी असेल त्याला अटॅच करायचं, त्या माध्यमातून त्याला बोलवण्यात येतं. मग ही सगळी प्रोसेस असते एखाद्या व्यक्तीला कंपेल करायचं की तो कोर्टमध्ये कशा प्रकारे प्रोड्यूस होऊ शकेल. मग यामध्ये कोणत्या व्यक्ती सिनियर जे काही आहेत ते काय सांगत आहे त्याबद्दल आय डोंट नो अबाउट. पण क्रिमिनल हम्म. वाला पार्ट या सगळ्या प्रोसिजर सांगतो. हम्म. त्यानंतर सेम सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला प्रोड्यूस करून येतो, हम्म. एखादी गोष्ट म्हणजे एव्हिडन्स असेल, एखादी थिंग्स असेल, है ना, छोट्या मोठ्या हम्म. वस्तू ज्या एव्हिडन्स पुरावा म्हणून सादर करायचे, त्याच्यासाठी सुद्धा आपण ज्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये असेल त्याला समन पाठवतो. तो समनने हम्म. ऐकत नाहीये, ती वस्तू प्रोड्यूस करत नाहीये कोर्टमध्ये, तर आपण त्या ठिकाणी जाऊन सर्च वॉरंट करतो कोर्टच्या माध्यमातून. मग कोर्ट एक सर्च वॉरंट हम्म. काढेल, पोलिसांचं हम्म. नाव असेल त्या ठिकाणी जातील आणि ते काढून घेऊन येतील त्या गोष्टींना. तसंही काही नाही झालं तर यामध्ये अजून एक पार्ट येतो, जो की या संपूर्ण पार्टमध्ये सुद्धा असतो. वरच्या पार्टमध्ये ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला आपण प्रोड्यूस करू शकू किंवा मग एखाद्या थिंग्सला, वस्तूंना प्रोड्यूस करून घ्यायचं असेल आपल्याला ॲज अ एव्हिडन्स म्हणून, तशा हम्म. सिच्युएशन मध्ये मिसेलिनियस पार्ट म्हणून एक येतो, ज्यामध्ये कोर्टला जशी योग्य प्रोसिजर वाटेल तशी कोर्ट करू शकतो. याबद्दल कोणताही वकील उभं राहून हे सांगू शकत नाही की साहेब तुम्ही करू शकत नाही. ड्युटी काय आहे कोर्टची की त्या व्यक्तीपर्यंत समन पोहोचवणं आणि ज्या माध्यमातून त्याला आपण कोर्टपर्यंत घेऊन येऊ. त्यामुळे जेही वकील तुमचं काय सांगत आहे त्याच्याशी काही येणं देणं नाही. मिसलेनियस प्रोसिडिंगच्या अंतर्गत कोर्टला तो संपूर्ण अधिकार असतो. त्या अदर थिंग्स मध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या वापरू शकतात. मग जसं कोर्टला योग्य वाटेल. जज साहेबांना वाटलं की बाबा मी स्वतः जाणार आहे, ते स्वतः जातील, ते येऊन येतील समन. ओके. मग माझ्या अशिलाने त्यांना स्वतः बाय हँड दिला आरोपीला जाऊन, तर असं कोर्ट उद्या असं नाही ना म्हणणार की ही प्रॉपर नाही नाही, प्रोसिजर झालीच नाहीये. असं काही नाही. इट इज अ पार्ट ऑफ मिसलेनियस प्रोसिडिंग. कारण आता एक नवीन सुप्रीम कोर्टची जजमेंट पण आहे, समथिंग संजलाल तारीची, की स्वतः नेऊन जरी दिली कोणीही, आयदर वकिलाने किंवा ज्यांनी केस दाखल केलेली आहे त्यांनी, तर ते व्हॅलिड आहे. जस्ट मी कन्फर्मेशन साठी विचारलं. मग आता जर त्याला समन्स पोहोचली आणि तरी तो येत नाहीये, तर मग पुढची स्टेप मध्ये आपण काय करणार? आपण त्याला वॉरंट काढणार ना त्याच्या अगेन्स्ट, वॉरंट काढू, हो वॉरंट काढू. बेलेबल वॉरंट. डिपेंड करत असणार ऑफेन्स कोणत्या प्रकारचा आहे. चेक बाउन्स आहे. हो, बेलेबलच असेल. अवेलेबलच करावं लागणार ना, कारण उद्या माझी तारीख आहे बोरिवली कोर्टामध्ये. तो मी खूप इगरली वेट करत होती क्रिमिनल कोर्टचा, कारण त्याला 1 वर्ष त्याला समन्सच पोहोचत नव्हते. मग शेवटी बाय हँड समन्स केले, त्याची साईन घेतली, त्याच्यावर व्हिडिओज काढले. आता ते
कोर्ट म्हणते की इश्यू प्रोसेस झाली का इश्यू, तर BNS प्रमाणे इश्यू प्रोसेस मध्ये काही चेंजेस आले आहेत का अजून, म्हणजे 2-3 स्टेज असे काही व्हेरिफिकेशन होतात का? नाही, सध्या तर असं काही नाहीये. अच्छा. कारण इथे बोरिवली कोर्टमध्ये लाईक 3 वेळेला इश्यू प्रोसेस होते, मग त्याच्यानंतर मग वॉरंट निघतं. डिपेंड करतं मॅम, कोर्ट कशा प्रकारे विचार करतं. कोर्टचाही हाच हेतू असतो की बाबा आपल्याला केसला सुरळीतपणे चालवायचंय, लवकरात लवकर चालवायचंय. त्यामुळे उगाच प्रोसिजर लेंथी न करता ते थोडासा चान्स देत असतात, कारण की त्यांच्याकडे मग वेळ नसतो. दे आर मग गिव्हिंग इश्यू प्रोसेस इन शॉर्ट मध्ये सांगाल का? व्हॉट इज ऍक्च्युअली इश्यू प्रोसेस? इश्यू वन प्रोसेसचा टू पार्ट जर लाईन्स. तुम्ही चेक बाउन्सच्या पार्टमध्ये पाहत असाल ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं या संपूर्ण सिच्युएशनमध्ये, की जेव्हाही आपण या ट्रायलला जाऊ, खास करून तुमच्या चेक बाउन्सच्या पार्टमध्ये, त्यावेळेस कोर्ट वेट करत असणार आहे समोरच्या पक्षकाराकडून आपले जे वादाचा पार्ट आहे. इश्यूज म्हणजे काय असणार आहे, जनरली वाद काय असणार आहे. ठीक आहे. मग त्या वादाच्या संदर्भामध्ये समोरचा पक्षकार काही रिप्लाय फाईल करत आहे का, त्याबद्दल कोर्ट वेट करणार आहे. आणि त्या व्यक्तीचा रिप्लाय येत नाही तोपर्यंत फक्त तुमच्याच रिप्लायवर, तुमचा जो काही केस फायलिंग झाली असेल त्यावर कोर्ट रिलाय करत असतो. आणि जर समोरचा पक्षकार येतच नाहीये आणि तुमच्या गोष्टीवर रिलाय करणं कोर्टला व्यवस्थितपणे जमलं, मग कोर्ट त्या ठिकाणी पर्टिक्युलरली तुमच्या फेवरमध्ये एखादे डिसिजन पारित करू शकेल. तो पण एक पार्ट त्या ठिकाणी बघायला मिळतो. किंवा कोर्टला वाटलं की बाबा तुमची चुकी ॲज अ पक्षकार म्हणून त्या ठिकाणी तुमच्या अगेन्स्टमध्येही तो एक पार्ट जाऊ शकतो किंवा मग त्या पार्टला केसला डिसमिस करण्यात येऊ शकतं. मग ह्या एक सिच्युएशन त्या ठिकाणी निर्माण होत आहे. बट हे डिपेंड करत असणार आहे फॅक्ट काय सर आहेत, काय नाही आणि कोर्टला काय सर वाटतं. याच्यामध्ये एक्स पार्टी ऍप्लिकेशन फाईल करू शकतो का? इज इट करू शकतो पॉसिबल? आपण जनरली, कारण की हे चेक बाउन्सचा पार्ट असतो तो मिक्स असतो. क्रिमिनली करतो आपण आणि सिव्हिली करत असतो. अच्छा, मग ह्याच्यामध्ये आपण एक्सपार्टी करू शकतो का? म्हणजे उद्या मी ऍप्लिकेशन करू शकते कोर्टाला की एक्सपार्टी डिपेंड प्रोसिडिंग करत सुरू असणार आहे. बघा, करायला? तुमच्या केसेसच्या फॅक्ट बद्दल मला माहित नाहीये. सो दॅट इज वाय आय एम नॉट गिव्हिंग यू दी पर्टिक्युलर आन्सर रिगार्डिंग दिस थिंग. आधी तुमच्या केसचे फॅक्ट सगळे पाहावे लागतील, त्याची जर्नी पाहावी लागेल. त्यानंतर ते एक्झॅक्ट उत्तर असू शकेल फॅक्ट्स म्हणजे त्यासाठी. आपला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट आहे ना, चेक चेक बाउन्सच आहे. चेक बाउन्स मध्ये डिफरंट फॅक्ट्स तर नसतात ना. चेक बाउन्स इज अ प्लेन चेक बाउन्स केस. नाही मॅम, आय नीड द एव्हिडन्सच ओव्हर देअर. नाहीतर तुमची ती केस उगाच अच्छा. फसायची त्या ठिकाणी. हो हो, गडबड करेक्ट. व्हायची. ओके. मग आता माझी समन्स त्याच्याकडे पोहोचलेले आहे, त्याची साईन आहे, म्हणजे मी आता केस पुढे प्रोसीड करायला रेडी आहे ना. मी वॉरंटसाठी कोर्टाला सांगू शकते ना? हा, कोर्टला वॉरंटसाठी सांगू शकता तुम्ही, तो जर नसेल आला तर. नाहीतर बघा काय असतं माहिती का, समन पाठवून जर नाही येते तर कोर्ट पुन्हा एकदा समन पाठवतो. पुन्हा एकदा? हो. पण तो तडीपार आहे. मग अशा केसमध्ये म्हणजे मी खूप जणांना विचारलं की तो तडीपार म्हणजे सुपर सिनियर आहेत ना, You have to त्यांना पण inform the विचारलं. court. दे हॅव ऑल्सो नो आयडिया. यू हॅव टू इन्फॉर्म द कोर्ट मग, की बाबा ते नाहीये, पण जनरल प्रोसिडिंग काय म्हणते, समन नाही येते पुन्हा समन पाठवा. तर नाही येते नंतर वॉरंट काढा. मग तो आधीच तडीपार आहे, यू हॅव टू कन्व्हिन्स दी कोर्ट की समान नाही, कोर्ट वॉरंट काढायचा व्यक्तीच्या विरोधात. मग सर्च वॉरंट योग्य ठरेल की मग हे बेलेबल किंवा नॉन बेलेबल योग्य सर्च ठरेल? वॉरंट कधी होतो? सर्च वॉरंट कधी होतो, जेव्हा आपल्याला गोष्टी काढायच्या असतात त्याकडून. वॉरंट ओके. साधा कधी असतो, त्याला अरेस्ट करून कोर्ट समोर प्रोड्यूस करायचंय. दोघीमध्ये डिफरन्स आहे. अच्छा. मग मी उद्या वॉरंटची ऍप्लिकेशन आणि अटॅचमेंटची ऍप्लिकेशन एकसाथ देऊ शकते का? नाही, प्रॉपर्टी अटॅचमेंट? जनरली नाही होत तसा पार्ट. एक एक स्टेप्स पुढे जात असतो आपण, पण दिलं तरी काही हरकत नाही. कोर्ट थोडंसं रागवेलच फक्त, दुसरं काही होणार नाही. कारण 6-6 महिन्यांनी तारखा पडतात. 1 तारीख जानेवारीला होती तर आता जुलैला पडली. तर एक पण डेट मिस करणं बघा, म्हणजे क्लायंटला असं वाटतं. कायद्यामध्ये लूपहोलच एवढे आहेत ना, सगळेजण फायदा घेतात. अच्छा, हां. त्याच्यामुळे तो लूपहोल. पण बिनधास्त आहे. तो आरोपी पण येत नाहीये. हो, इव्हन खरं सांगायचं तर माझ्या पर्सनल केसमध्ये माझं एक बँक अकाउंट वगैरे फ्रीज झालंय. बिकॉज हां, 2-3 महिन्याआधी ना, वन ऑफ दी स्टुडंट सेंड मी वन अमाउंट. ती हां. अमाउंट त्याने कोणत्या तरी गेम मधून जिंकलेलं, ऑनलाईन गेम मधून. त्यामुळे त्याचे पैसे ओके. माझ्या अकाउंटमध्ये आले आणि सगळी हां, अमाउंट फ्रीज झाली. मग आय हॅड वन ऑफ दी लोनवाला पार्ट, लोनचा ते हां, EMI वगैरे जायचं. आता 3-4 हां. महिन्यापासून लोनचा EMI नाहीये. मला माहितीये मला EMI पे करायचंय, बट आय एम जस्ट ओके. रिलॅक्सिंग ओव्हर देअर. तेव्हा हं. बघा बाबा, माझं बँक अकाउंट फ्रीज झालंय, मी काही पे करणार नाही तुम्हाला. ज्यावेळेस अनफ्रीज होईल त्यावेळेस पे करू. आणि त्या केसच्या ओके. संदर्भामध्ये डॉक्युमेंट मी त्यांना दाखवले, की हे बघा हं. बाबा डॉक्युमेंट. मग लूपहोल एवढी आहेत कायद्यामध्ये, त्यामुळे कुणीही भीत नाही या सगळ्या मॅटरमध्ये. एक्झॅक्टली. हां.
तो अ, एकदम रिलॅक्स आहे की बाबा मला समन्स नाही मिळाले, कारण त्याचे ऍडव्होकेट त्यांना सांगतात की प्रॉपर सर्व्हिसच नाही, समन्सची झाली तर यायची गरजच नाही. एक्झॅक्टली. अ, ते तर लूपहोल वापरणारच आहे त्या ठिकाणी. पण मॅम प्रॉपर तुमच्याकडे समजून एक तुम्ही सांगू सजेशन शकाल आहे. कोर्टला जर समजा जनरली. तुमच्याकडे त्यांचा जो व्हॉट्सअप नंबर असेल ना, तुम्ही हा त्याला व्हॉट्सअप थ्रू पाठवून द्या. एक सायटेशन आहे हायकोर्टचं, सुप्रीम कोर्टचं. जर हा त्यांना डबल टिक जर आलेले असेल ना, तर ते कन्सिडर हा करतात. आणि कोर्टला तुम्ही ना जे आर्ग्युमेंट देताय ना, त्यांना रिटर्न हा मध्ये द्या. आणि सपोज तुम्हाला लेट डेट भेटत असेल ना, आणि तुम्ही खूपच वेळ टाकताय ना, तुम्ही तुम्ही हा त्याच्यावरती एक तर तुमच्याकडे रिटर्न आर्ग्युमेंट दिलेत ना, तर तुम्ही हा हायकोर्टला दाखवू शकता की आम्ही रिटर्न आर्ग्युमेंट देतोय. इव्हन ऑन बोर्ड करण्यासाठी पण ऍप्लिकेशन देतोय. पण आम्हाला लेट डेट भेटते, तर आमचं स्पीडी ट्रायल करण्यासाठी एक सायटेशन आहे, तुम्ही सर्च करता नेटवरती, तर ते सुद्धा कोर्टला सबमिट करा की आम्हाला आमचा अच्छा. जो ट्रायल आहे ना स्पीडमध्ये चालवायचा आहे. तुम्ही रिटर्न ओके. आर्ग्युमेंट देताय तिथं, त्यानंतर व्हॉट्सअपचं हे देताय, त्यानंतर सायटेशन पण सबमिट करताय, तर कोर्ट थोडंसं पाहतो तुमच्याकडं की थोडं काय करायचं समोर वगैरे. ओ. आणि तुमचा जो सम्मनचा जो पार्ट आहे ना, तर हा बेसिकली जेवढं मला माहिती आहे, इनिशियली कोर्ट 3 सम्मन इश्यू करतो आणि हा त्याच्यानंतर मग नंतर आपण त्यांना ॲप्लिकेशन देऊन की आम्ही स्वतः डिलिव्हर करायचा ट्राय करतो. आपण जे हा रजिस्टर पोस्ट थ्रू पाठवतो ना, ते हा रिफ्यूज जरी आला ना स्टेटस, तरी तो ड्युली सर्व्ह झाला म्हणून कन्सिडर करतो कोर्ट आणि समोर प्रोसिजर स्टार्ट करून देतो. तर आता ते तुम्हाला कोर्टला नाही का प्रेशराईज करायचं असतं किंवा तुम्हाला एक्सप्लेन करायची असते तुमची साईड की नाही, आमचा हा. मॅटर समोर चालवा, आम्ही का थांबू, आमचा लॉस होत आहे ना इथं याच्यामध्ये, आमचे ओके. पैसे अटकलेत, आमचं हे झालेलं आहे. आणि कोर्ट नसर ऐकल ना, तुम्ही त्यांना रिटर्न आर्ग्युमेंट सबमिट करा. जेणेकरून कसं ओके. असतं की रिटर्न आर्ग्युमेंट आलेत ना, तुम्ही हायकोर्टला दाखवू शकता की आमचं असं असं मॅटर चाललंय, आम्ही कोर्टला एवढी रिक्वेस्ट केली, एवढं हे सांगितलंय, पण कोर्ट नाही करत आहे. तर त्यावेळेस तुम्हाला नाही का ओके. स्पीडी ट्रायलचं नाही का हायकोर्टमधून तुमचं जर समजा तिकडे गेले ना ऍप्लिकेशन, तर तुम्हाला काहीतरी भेटेल त्यात रेमेडी वगैरे. ओके. थँक्यू सर. थँक्यू सर दोघांना पण. आणि पेपर पब्लिकेशन्स पण करू शकतो ना आपण. हा, प्रोक्लेमेशन मध्ये होईन ते. कोर्टची परमिशन घेणं पडते त्यासाठी. येस येस राईट. विदाउट ओके. कोर्टची परमिशन करसाल तर ते तुम्हाला डिफॉर्मेशन नाही, ते लिस्ट कोर्ट थ्रूच ते पब्लिश होतं. येस कोर्टाच्या थ्रूच हा. पब्लिक होतात. हा. येस. परमिशन घेणं पडतं. ओके. थँक्यू बोथ ऑफ यू. सर माझा एक क्वेश्चन होता. हो. जर सपोज मी FIR देतोय, माझा इन्सिडेंट झाला 1 तारखेला, मी हम्म. FIR देतो 5 तारखेला, तर खूप सारे सायटेशन आहेत, तर त्याच्यात असं म्हटलं जाते की जर लेट FIR होत असेल ना, ते कॉश केलं जाते. तर मग किती ड्युरेशन मध्ये असलं पाहिजे, किंवा आपण त्याच्यासोबत काही रिझन दिलं तर कन्सिडर केला जाते, किंवा डिलेच्या बेसिसवरती कॉशच होऊन जाते डायरेक्ट. पुन्हा प्रश्न विचाराल आणि FIR कोण देते? माझा सपोज क्लायंट आहे, हा. तो FIR देतोय, 1 तारखेची इन्सिडेंट झालेला आहे, 5 तारखेला तो ऑनलाईन सबमिट करतोय. हो. त्यांना नाही का त्याचं काही कारणामुळे ते देऊ शकले नाहीत. आता 5 तारखेला त्यांना दिलेली आहे. आता जर सपोज समोरची पार्टी कॉस्टिंगसाठी जाते या रिझनवरती की याने नाही का डिले केलाय 5 दिवसाचा, ओके. तर ते किती दिवसाचा डिले असायला पाहिजे, की किंवा आपण कधी कंप्लेंट फाईल करू शकतो, किंवा FIR म्हणजे बॅक डेट किती असते का, इन्सिडेंट झाल्याच्या 2-3 दिवसामध्येच करणं गरजेचं असतं, असं काय असं आहे का रूल वगैरे? नाही सर, असा रूल एकदा क्रॉस चेक करावा लागेल मला सुद्धा. हा फर्स्ट टाइम मी ऐकत आहे क्वेश्चन सुद्धा. ओके. आय हॅव टू क्रॉस चेक डिले जर सपोज जर आहे ना FIR रजिस्टर करण्यासाठी डिले जर झाला ना, तर आपण डायरेक्ट हायकोर्टमध्ये जाऊन नाही का त्यांना कॉशिंगसाठी आपण चॅलेंज करू शकतो की FIR नाही का ही इंटेन्शियली फाईल केलेली आहे, याच्यामध्ये एवढा दिवसाचा डिले आहे. आणि सहसा जी FIR असते ना, त्याच्यामध्ये पोलीस रिझन मेन्शन नाही करत की काय डिले झालेला आहे याच्यामध्ये. एक सेकंद, तुम्ही क्रॉशिंग ऑफ FIR संदर्भामधल्या प्रश्नाबद्दल विचारत आहात? डिले आणि कॉशिंग FIRचा. ओके. बघा, जे FIR दाखल होते ना, त्यावेळेस अजून एक पर्टिक्युलर पार्ट असतो. जर आपण ही FIR बघायचा प्रयत्न केला तर यामध्ये एक डिले संदर्भामधलाही पार्ट येतो. जस्ट गो टू दी FIR. हा बघा, हा एक पार्ट जर त्या ठिकाणी लिहिलेला नसेल, मग तुम्ही हायकोर्टमध्ये जाऊन सांगू शकाल, जो काही क्रॉशिंग ऑफ FIRचा पार्ट आहे, की त्यामध्ये फॅब्रिकेटेड एव्हिडन्सेस वगैरे किंवा फॅब्रिकेटेड ॲलिगेशन्स वगैरे आहेत, तो सगळा संपूर्ण पार्ट. असा एक जो काही टाइम पिरियड आहे. माझ्या क्लायंटने त्याने डिले वगैरे दिलं होतं, पण ते पोलीस ज्यावेळेस लिहितात ना, तर ते खूप म्हणजे म्हणजे त्याचं लिहायचं नसते, टाईप करायचं नसतं, तर त्याने नाही केलेत, पण क्लायंटने दिलेले आहेत. ओके. तुम्ही प्लेंटिव्ह कडून, तुम्ही नॉट प्लेंटिव्ह, विक्टीम कडून आहात की डिफेन्स साईड कडून? विक्टीम कडून आहे. मग तुम्ही माझा हा क्लायंट प्रश्न. आहे तो
तो जो आहे ना त्यानं एफ आय आर करायचा प्रयत्न केलेला आहे. तर ती एफ आय आर नाही का तो ट्राय करत होता पण ती घेतली नाही. तर मी त्यांना सजेस्ट केलं तुम्ही ऑनलाईन फाईल करा. ऑनलाईन फाईल केलं तर आपल्याकडे असं काहीतरी प्रूफ राहतं की आपण दिली होती. आता तिथं फिजिकली जातात ते घेत नाहीत. तर त्यांच्यासोबत ॲडव्होकेट गेले ना तर ते व्यवस्थित बोलत नाहीत. तर मग त्यांना सजेस्ट केलं तुम्ही ऑनलाईन फाईल करा. पण ती ऑनलाईन त्यांनी 5 दिवसानंतर फाईल केली. आता 5 दिवसानंतर फाईल केल्याच्यानंतर मला क्वेश्चन असा आहे की डिले झालेला आहे याच्यामध्ये आणि तो पोलिसने ज्यावेळेस ती एफ आय आर केली त्याच्यात रिझन नाही मेन्शन केलं त्यांनी. पण जी ऑनलाईन दिली होती ना त्याच्यात रिझन आहे डिलेचं काय. डिलेचं रिझन काय मेन्शन आहे? की आम्ही खूप घाबरलो होतो. जो इन्सिडेंट आहे त्यांना नाही का आम्ही लगेच हे जाऊ शकलो नाही. जे आम्हाला अब्यूज वगैरे झालं होतं किंवा जे पण आम्हाला फोन कॉल थ्रू नाही का आमच्यासोबत जे पण इन्सिडेंट झाला होता आम्ही त्याला घाबरलो होतो. त्याच्यानंतर आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये पण जाऊन नाही का तिथं आम्ही ट्राय केलं होतं पण त्यांनी नाही करून घेतल्यात. तर त्याच्यामुळे आम्ही ऑनलाईन फाईल केलेली. ओके, पोलीस नव्हतं की त्यावेळेस तुम्ही एसटी वगैरेचा पार्ट ट्राय केलेला आहे का प्रायव्हेट कंप्लेंट थ्रू जाण्याचा? नाही मग 5 दिवसामध्ये झाली ना ऑनलाईन ज्यावेळेस केली ना त्यावेळेस तू घेतली त्यांनी मग. ओके. हॅलो हा जी सर, सर. सेशन संपलं का लेफ्ट फॉर्म? हो, त्यांना जायचं असेल त्यांनी जा, वाटल्यास आपण संपवतच आहोत आता. हो हो ठीक आहे, चालते सर. हरकत नाही. ओके, सी यू इन सेशन. नेक्स्ट सेशन मध्ये भेटू आपण उद्या. इथे फर्स्ट सेशन. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. Thank you, sir. थँक्यू.